एका स्थानीची खुंटले एका स्थानेची खुंटले एका स्थानेची खुंटले एका स्थानेची खुंटले एका स्थानेची खुंटले साधरा परमकाले एका अंतरावळ एका अंतरावळ
देव तिळ्याला गोडे गोड जीव झाला साधला पर्वकाळ गेला अंतरीचा मळ पाप पुण्य गेले एका स्नानेची कुंडले साधला पर्वकाळ गेला अंतरीचा मळ तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन जनी साधला पर्वकाळ गेला अंतरीचा मळ विठोबा
झाला साधला पर्व काळ गेला अंतरीचा मळ. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतःकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबाराय यांचा 4 चरणांचा आणि साधलेला पर्वकाळ वर्णन करून सांगणार अशा पद्धतीचा हा अभंग आहे. या अभंगामध्ये माऊली तुकोबाराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया. श्री संतांचे माथा श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख. देव तिळ्याला गोडे गोड जीव झाला साधला पर्व काळ गेला अंतरीचा मळ. आज या ठिकाणी नर्मदा माईची परिक्रमा करून झाल्यानंतर त्या नर्मदा माईची सेवा म्हणून तिचं पूजन म्हणून कन्यापूजनाचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आणि त्या कन्यापूजनाच्या निमित्तानं असणारी ही भगवंताची कीर्तनरूपी सेवा ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेने आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून तारडे परिवाराच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेले आहेत. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे आणि जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून विशेष असणारा पर्वकाळ वर्णन करून सांगतात जो त्यांना साधलेला आहे. पर्वकाळ साधण्याकरिताच माणसाचं शरीर आहे, पर्वकाळ साधण्याकरिताच माणसाचं जीवन आहे, पर्वकाळ साधण्याकरिताच देवानं माणसाला आयुष्य दिलेलं आहे, पर्वकाळ साधण्याकरिताच त्यांनी इंद्रिय हात पाय कान हे सगळे शरीर त्या पर्वकाळाकरिताच मिळालेलं आहे. पण याच्यावत जेव्हा मात्राने त्यांनी पर्वकाळ साधण्याचा विचार केला पाहिजे. पण तो पर्वकाळ सर्वांनाच साधता येत असं नाही. तो त्यांनी जो कोणी त्या गंगेच्या काठावर जाईल आणि त्या गंगेमध्ये स्नान करण्याकरिता उद्युत होईल त्याला पर्वकाळ साधला जाईल. पण पर्वकाळ साधला पाहिजे. काय पर्वकाळ आहे? अनादिकालापासून आपण सर्वजण जी जीवदशा भोगतो आहोत या जीवदशेला त्यांनी कायमस्वरूपीचं घालवणं आणि तो ज्या दिवशी घालवता येईल जीवपणात तो सगळ्यात मोठा पर्वकाळ आहे महाराज. जीवाच्या जीवनामध्ये सर्वात मोठा पर्वकाळ जर कोणता असेल तर जीवानं ब्रह्मस्वरूप व्हावं, त्याच्या स्वतःच्या ब्रह्मस्वरूपाला ओळखावं ही सगळ्यात मोठी पर्वणी आहे. पण तुकोबाराय म्हणतात देव तिळे आला. तिळ शब्दाचा अर्थ होतो लहान छोटा. कारण सगळ्यात छोटं काय तर मग काय सांगायचं म्हणून तिळाचं उदाहरण दिलं. लोक हा अभंग मकर संक्रांती करता घेतात. ते म्हणतात हा संक्रांती जावं तिच्या नावावर काय लिहिलं थोडंच आहे, संक्रांतीला देऊन टाकलेलं थोडंच आहे म्हणून त्यांनी मला त्या संक्रांतीलाच अभंग घेतला पाहिजे असं थोडंच आहे. संक्रांत सुद्धा पर्वकाळ पर्वणीच आहे महाराज.
म्हणून त्यांनी सूर्याचं मकर राशीमध्ये जे संक्रमण होतं त्याला मकर संक्रांत म्हणतात. म्हणजे सूर्यानं मकर राशीत प्रवेश करणं. म्हणून त्यांनी सिंहस्थ पर्वणी असे त्यांनी पर्वणी कुंभमेळ्याच्या वेळेला पर्वणी असते ना, पर्व काळ आहे. तसा त्यांनी पर्वकाळ जीवनामध्ये यावा. आपल्या जीवनामध्ये बोधरूपी सूर्याचं संक्रमण व्हावं हा सुद्धा पर्वकाळ. म्हणून त्यांनी पर्वकाळ साधला पाहिजे. तो साधल्यानंतरच त्यांनी काय होईल तर जीवाच्या ठिकाणी विशेष असणारा आनंद प्रगट होईल. स्वतःचं स्वरूप त्याला अशा पद्धतीने कळेल. म्हणून देव तिळे आला. तिळ म्हणजे सगळ्यात छोटी असणारी वस्तू आणि त्या छोट्या वस्तूमध्ये व्यापक असणारा देव अशा पद्धतीने आला, समाविष्ट झाला नव्हे. तेवढा बोध त्याच्या ठिकाणी ठसावला. म्हणून गोडे गोड जीव झाला. जीव आणि तीळ या दोघांना सारखं करायचं. जीव सुद्धा त्यांनी परिच्छिन्न आहे आणि त्यांनी महाराज तीळ सुद्धा अतिशय छोटा आहे. म्हणून व्यापक असणारं परमात्म तत्व परिच्छिन्न असणाऱ्या जीवस्वरूपाच्या ठिकाणी प्रतीला आलं म्हणजे गोडे गोड जीव झाला हे म्हणण्याचं तात्पर्य की त्या स्वरूपाच्या बोधानं जीवाच्या ठिकाणी गोड असणारा आनंद प्राप्त झाला. आणि हाच दिव्य असणारा पर्वकाळ त्याला साधला हा पर्वकाळ गेला. अंतरीचा मळ, अंतकरणामध्ये असणारा मल त्यांनी अज्ञानाचा मल निघून गेला आणि बोधरूपी प्रकाश अंतकरणामध्ये दृढावला. हा सगळ्यात मोठा पर्वकाळ जीवनामध्ये साधला. काय केलं? फक्त स्नान केलं. त्या पर्वणीमध्ये जाऊन दिव्य असणाऱ्या गंगेमध्ये स्नान केलं आणि त्या गंगेचं स्नान केल्या कारणानं काही क्षणातच पाप पुण्य संपून गेले. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप आणि लागोनी पाप पुण्य अंगा पाप पुण्य कुंठितच झाले. म्हणून ज्ञानरूपी गंगेमध्ये जर जीवानं स्नान केलं आणि तो पर्वकाळ जर त्यानं साधला तर त्याच्या जीवनामध्ये त्याने निसंग अवस्था प्राप्त होईल आणि पाप पुण्याच्या पलीकडे तो अशा पद्धतीने निघून जाईल. म्हणून पाप पुण्य गेले आणि एका स्नानेची खुंट आली. पण हा संपूर्ण अभंग त्याने महाराज एका गंगेभोवती फिरतोय. जगद्गुरु तुकोबांना गंगा सांगायचे. इथे गंगा शब्द तर कुठेच नाही, पण स्नान शब्द आलेला आहे, पर्वणी शब्द आलेला आहे. या सगळ्या गोष्टी जर बारकाईने पाहायच्या ठरल्या तर या सगळ्या गोष्टी गंगेविषयीच बोलल्या जातात. म्हणून सगळे लोक पर्वणी साधण्याकरिता गंगेला जातात, गंगे स्नान करतात. तशी इथं तुकोबांना गंगा सांगायची आहे, पण ती गंगा जी हिमालयातून वाहते ती नाही. गंगा सांगायची ती ज्ञानरूपी गंगा. म्हणून जीवानं जर ज्ञानरूपी गंगेमध्ये स्नान करून पर्वकाळ साधला तर तो त्याने महाराज गोड होऊन जातो नव्हे, त्याला बोधरूपी दिव्य प्रकाश प्राप्त होतो. हा त्यातला भाव आहे. आणि अशी अवस्था जीवाला जेव्हा प्राप्त होते तेव्हा तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन जनी दोन गोष्टी. हा शुद्ध शब्द दोन्हीकडे लावायचा. तुका म्हणे वाणी शुद्ध, ज्याला हा पर्वकाळ साधला त्याची वाणी शुद्ध होते. आणि ज्याला हा पर्वकाळ साधला त्याला शुद्ध जनार्दनच जगामध्ये दिसतो. जग दिसत नाही, परमात्माच त्याला प्रत्यक्ष प्रतीला येतो. शुद्ध परमात्मा प्रतीला येतो. हा त्याचा भाव आहे. परमात्मा काय अशुद्ध असतो का म्हणून शुद्ध प्रतीला येतो म्हणता? अहो तोच परमात्मा आहे, पण त्याच्या ठिकाणी नामरूपात्मक जगत प्रतीला आलं ना. आणि हे प्रतीला आलं म्हणून त्यांनी परमात्मा दिसत नाही. पण जेव्हा पर्वणी जीवनामध्ये साध्य होईल त्या दिवशी त्यांनी जग दिसणारच नाही, शुद्ध परमात्माच दिसेल. म्हणून तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन जनी. दोन्हीकडे शुद्ध शब्द लावायचा, हा मध्येच ठेवायचा. तुका म्हणे वाणी शुद्ध आणि शुद्ध जनार्दन जनी असं दोन्ही भागांना त्यांनी लावून घ्यायचं. पण केव्हा? जेव्हा पर्वकाळ साधला जाईल तेव्हा. म्हणून साधला हा पर्वकाळ गेला अंतळीचा मळ. हा साधला हा पर्वकाळ शब्द सगळ्या ठिकाणी लावायचा. देवतिळे आला, साधला हा पर्वकाळ. गोडे गोड जीव झाला, साधला हा पर्वकाळ. गेला अंतरीचा मळ, साधला हा पर्वकाळ. पाप पुण्य गेले, साधला हा पर्वकाळ. एका स्नानेची खुंटले, साधला हा पर्वकाळ. तुका म्हणे वाणी शुद्ध, साधला हा पर्वकाळ. शुद्ध जनार्दन जनी, साधला हा पर्वकाळ. हाच पर्वकाळ आहे जीवनामध्ये. सर्वात श्रेष्ठ असणारी पर्वणी ते जीवनातली हीच आहे. म्हणून त्या पर्वणीकडे सगळ्या लोकांचं लक्ष यावं आणि म्हणून तुकोबारांनी सर्वांना वेधून घेण्याकरिता या अभंगाची रचना अशा पद्धतीने केली आणि सर्वांच्या समोर अभंग प्रगट झाला. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा प्रयत्न केला. विठोबा देवतिळे आला, गोडे गोड जीव झाला, साधला हा पर्वकाळ. गेला अंतरीचा मळ. प्रस्तुताची ही कीर्तन रूपी सेवा
नैमित्तिक असणारी कीर्तन रूपी सेवा आहे. काही नित्य सेवा असतात, काही नैमित्तिक असतात. जसे कर्म पाहिले जातात ना, त्याच्यामध्ये नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म, प्रायश्चित्त कर्म ही कर्माचे प्रकार आहेत. तशी सेवा सुद्धा त्यागणे महाराज नित्य नैमित्तिक होऊ शकते. काही नित्य सेवा असते. आजची जी नैमित्तिक सेवा आहे, काय निमित्त आहे? हरिभक्तीपरायण श्री तारडे महाराजांनी, मला वाटतं त्यांचं नाव लक्ष्मण भाऊ आहे नाही का, त्यांनी त्यागणे महाराज नर्मदा परिक्रमा केल्या. किती? 5 केल्या वाटतं. 5 नर्मदा परिक्रमा केल्या. नर्मदा परिक्रमा करणं तेवढी सोपी गोष्ट नाही. नर्मदा परिक्रमा करणं हे भाग्य सर्वांना लाभत नाही. ते काही विशेष असणारा भाव आहे महाराज. नर्मदा माई ज्याच्यावर कृपा करते तोच नर्मदेची परिक्रमा करू शकतो. तिनं ज्या वेळेला इच्छा प्रकट केली तेव्हाच मनुष्य तिच्यापर्यंत जाऊ शकतो. आता आम्हाला फार दिवसापासून वाटतंय नर्मदा परिक्रमा करावी, पण आम्ही अशी त्यागणी संसार वाढून बसलेली माणसं. म्हणून महत्वाची गोष्ट आहे. म्हणून संसारामुळे जाता येत नाही. आपण सारे संसारिकच आहोत. म्हणून हे पहा, लेकरा बाळाचा तरी काय संसारच असतो. म्हणून त्यांनी प्रपंचात मन लागत नाही, म्हणून त्यांनी संन्यास घेतला आणि संन्यास घेऊन मठ स्थापन केला. आणि मठ स्थापन करून त्याचे शिष्य जमा केले. आणि त्याच्यानंतर मग मोठे त्यांनी सोहळे सुरू झाले. म्हणजे हा लेकरा बाळाचा थोडासा प्रपंच होता, संसार तो सोडला आणि मोठा सुरू केला. म्हणजे संसार तुझे जवळ घडे आणि तव संसार बळे जोडे. म्हणजे जेव्हा जेव्हा हे घडतं तेव्हा संसारच आहे, असू द्या. पण आमचा संसार मोक्षमय आहे. होणे ठाके संसारू मोक्षमय आठवा. म्हणून त्यांनी भगवंताचं चिंतन करणाराच हा संसार आहे. दुःख वाटत नाही, पण खंत वाटते. खंत याची वाटते की नर्मदा माईची परिक्रमा करायची, जाण्याची इच्छा असून जाता येत नाही. म्हणून तर अशा पद्धतीने त्यांनी महाराज दिव्य असणारी नर्मदा माईची परिक्रमा, तिच्या परिक्रमाविषयीची त्यांनी फार पुस्तकं आमच्याकडे आहेत. वाचण्याचा योगही आला. आमच्या बरोबर त्यांनी असणारी बरीच मंडळी पायी तीर्थयात्रा करत नर्मदा परिक्रमा करण्याकरिता गेले सुद्धा. नर्मदेच्या काठावर जो मनुष्य प्रवास करतो, नर्मदा माई त्याला तळ हाताच्या पोडासारखं सांभाळते. त्याच्या खाण्यापिण्याची चिंता करते, त्याच्या राहण्याची चिंता करते. एकही दिवस नर्मदेच्या काठावर मनुष्य उपाशी राहत नाही. तो जर त्यांनी काहीच त्याला सापडलं नाही, तो जर असा त्यांनी अंथरून टाकून झोपला आणि भूक जर पोटात लागलेली असली, खायला जर काही नसलं तर काही क्षणात कोणीतरी येतं म्हणतं जेवढे का, मग हा जर नाही म्हणलं की लगेच घेऊन येतात, ताबडतोब जेवायला देतात. हे प्रत्यक्ष अनुभव आहेत महाराज. ज्यांनी नर्मदा परिक्रमा केली त्यांना विचारा. हे प्रत्यक्ष असणारे अनुभव. कोणत्या ना कोणत्या तरी रूपानं नर्मदा माई प्रत्यक्ष प्रगट होऊन दर्शन देते महाराज. हे त्यांचे अनुभव आहेत. कितीतरी लोकांचे अनुभव आम्हाला त्यांनी पाहायला मिळाले. म्हणून त्यांनी 5 नर्मदा परिक्रमा केल्या. ही काही सोपी गोष्ट नाही, पण विशेष असणारी गोष्ट. त्यांच्या भाग्यानं, भगवंताच्या कृपेनं, भगवान शिवाची कृपा झाली तरच नर्मदा परिक्रमा घडते महाराज. म्हणून भगवान शंकर प्रसन्न आहेत. जे नर्मदेच्या पात्रात स्वतः वास्तव्य करतात, म्हणून त्यांची कृपा झाली, त्यांचा प्रसाद मिळाला, म्हणून नर्मदा परिक्रमा झाली. पण परिक्रमेतला काही नियम असतो. परिक्रमावासी जे असतात ते त्यागणे महाराज त्यांच्या नियमात राहतात. जसा वारकरी नियमात राहतो ना, पंढरीची वारी, नर्मदेची परिक्रमा दोन्ही सारख्याच गोष्टी आहेत महाराज. पंढरीचा वारकरी फक्त अल्प काळ चालतो, म्हणजे कमी वेळ चालतो. भारतात माऊलींबरोबर जर प्रवास करायला निघाला तर सगळी वारी त्याची 21 दिवसात होते. 18 दिवसाचा प्रवास करून अलंकापुरात जाऊन पोहोचतो. मध्ये 2-2 दिवसाचे मुक्काम असतात काही ठिकाणी. आणि मग त्यांनी द्वादशी पर्यंत 21 दिवस होतात. 21 दिवसात पंढरीची वारी होते. द्वादशीलाच लोक मागे येतात. जे पौर्णिमेपर्यंत थांबत असतील त्यांना जास्त दिवस लागत असतील, 25 दिवस लागत असतील, माझं म्हणणं आहे का. म्हणून ही त्यांनी फार तर फार 20-25 दिवसाची आपली वारी माऊलींच्या बरोबर जर गेलो होतो. पण नर्मदा परिक्रमा तशी नाही. नर्मदा परिक्रमा जर रितसरच करायची ठरली तर 3 वर्ष 3 महिने आणि 33 दिवस असा तिचा कालावधी. 13 दिवस बरं, असा तिचा कालावधी आहे. म्हणजे 3 वर्ष 3 महिने आणि 13 दिवस असा त्यांनी कालावधी नर्मदा माईच्या परिक्रमेचा आहे. आता 3-3 वर्ष कोण घर सोडून राहील. म्हणून लवकरात लवकर ही परिक्रमा होऊ लागली. त्या 3 वर्षाच्या परिक्रमेमध्ये मला वाटतं 3 चातुर्मास पडतात. 3 चातुर्मास पडतात आणि त्या चातुर्मासात त्याच्या जागेवर थांबून भगवंताचे चिंतन घडतं. फक्त नर्मदेची परिक्रमा करणं म्हणजे पाण्याच्या काठाकाठानं चालणं असं नाही, तर नर्मदेच्या काठावर असणारे दिव्य आश्रम आहेत, साधू संतांचं वास्तव्य आहे, ऋषीमुनींची स्थानं आहेत, दिव्य समाधी आहेत, अदृश्य रूपानं वास्तव्य करणारे दिव्य महात्मे आहेत. आणि या सगळ्या महापुरुषांची संगती घडते, त्यांचं दर्शन घडतं. कोणत्या ना कोणत्या तर रूपात येऊन त्यांनी अशा पद्धतीने आपल्याला दर्शन देतात आणि आपला मार्ग प्रशस्त करतात. नर्मदेची परिक्रमा जर भोळ्या भाबड्या भावनेनं मनुष्य करायला लागला तर नर्मदा माई त्याला मोक्ष प्राप्तीचं ज्ञान देते महाराज. ती स्वतःच त्याला ज्ञान देण्याची तरतूद करते. त्याच्या जीवनात महात्माच येते. म्हणून त्यांनी त्याचं जीवन अमरकंटकासारखं होतं. जे त्यांनी उत्तुंग शिखरावर जाऊन पोहोचतं ते नर्मदा माईचं सामर्थ्य आहे.
म्हणून अशी असणारी नर्मदा परिक्रमा. आणि ती परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर त्यांनी महाराज कुमारी पूजन त्यांनी करणं हा एक त्यातला विधी आहे. म्हणजे कन्या पूजन त्यांनी करणं आणि तिचं पूजन करून नर्मदा माई तिला समजून त्यांनी अशा पद्धतीने पूजा करून तिला नमस्कार करणं हा त्यांनी दंडक आहे, हा नियम आहे, त्या परिक्रमेचा असणारा तो नियम आहे. म्हणून त्या नियमानुसार त्यांनी या परिवारानं महाराजांनी परिक्रमा केली म्हणून कन्यापूजन कुमारी पूजन करण्याचं ठरवलं. आणि काल तो त्यांनी सोहळा पूजनाचा संपन्न झाला. म्हणजे आज त्यांनी सगळ्या कार्यक्रमाला उशीर होऊ नये, एकाच दिवशी सगळे कार्यक्रम ठेवले म्हणजे त्यांनी धावपळ होईल. पण त्याच्यात बाबा असला सापडला, तो मुळातच उशीर आला. बरेच लोक वाट पाहत राहिले. आता काय करावं, रोज उठून त्यांनी रात्री फार उशीर झाला यायला कीर्तनावर, पुन्हा आम्हाला सकाळी आवरून यायला उशीर झाला, आधी त्यांची सगळ्यांची क्षमाच मागतो तुमची, पुन्हा असू द्या. म्हणून त्यांनी आता सगळे कार्यक्रम एका दिवशी नको म्हणून आज कीर्तन रूपी सेवा आयोजित केली. काल कन्यापूजन त्यांनी झालेलं आहे आणि त्या निमित्तानं आज ही कीर्तन रूपी सेवा काय अभंग चिंतनाकरिता घ्यावा, तर त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी पर्वणी साधून घेतली, म्हणजे जीवनाचं सार्थक केलं महाराज. नाही तर सारेच लोक जन्माला येतात. महाराज म्हणतात मातीची या खोळी आणि दगड आला पोटाशी, येथे येऊन केले काही विठ्ठल नाही आठविला, आहारे मोरा भाके हिना आणि गेलासी पतना मोह भ्रमे. लोक मोहात पडलेले आहेत, भ्रमात पडलेले आहेत. ते त्यांनी महाराज संसाराच्या मोहात असे अडकलेले आहेत, त्यांना वाटतं हेच त्यांनी सर्वस्व आहे. अरे तू जगशील किती दिवस, फार तर फार काळाची गणनाच केली तर 100 वर्षाचं आयुष्य, शतगणिले. त्याच्यात अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व, पिडा, रोग, क्षय, काय भजनाचे उरले ते पाहिजे. आणि त्याच्यात म्हणतात करू म्हातारपणाला, म्हातारा होशील याच्यात काय त्यांनी तुला शाश्वत, म्हातारा होशीलच कशावर. बरेच सापडतात महाराज आम्हाला असे. ते म्हणतात महाराज हे काय वय आहे का देवधर्म करायचं, आम्ही म्हातारपणाला करू ना. अरे पण तू म्हातारा होशील कशावरून, का काय विचारित नाही, वय विचारित नाही, तू काय अवस्था विचारित नाही, तू कोणत्या अवस्थेत आहेस, तू त्यांनी बालक अवस्थेत आहेस की कुमार अवस्थेत आहेस की पौगंड अवस्थेत आहेस का किशोर अवस्थेत आहेस, कोणती तुझी अवस्था काय त्याला माहिती, काळ त्यांनी विचारित नाही, उचलून घेऊन जातो. म्हणून परमार्थ केला पाहिजे महाराज. आणि तो स्वसामर्थ्यानं त्यांनी महाराज बळजबरी करायला प्रवृत्त झालं पाहिजे. संसार त्यांनी केल्यानं होत नसतो, संसार प्रारब्धानं होत असतो. आणि परमार्थ प्रारब्धानं होत नसतो, परमार्थ करावा लागतो. मग जाणीवपूर्वक परमार्थ जीवनामध्ये करावा, पण कशा करता परमार्थ करावा हे कळालं पाहिजे. तो परमार्थ करायचा आपण अनादिकालापासून भोगतो आहोत जी जीवदशा, ती जीवदशा घालवण्याकरिता आजपर्यंत आपण सगळं काय झालं, सगळं झालं. आपण त्यांनी 84 लाख किलोमीटरतून फिरून आलो. आपण गाय झालो, म्हैस झालो, डुक्कर झालो, माकड झालो, मांजर झालो, उंदीर झालो, साप झालो, कोल्हा झालो, काय काय म्हणाल ते सगळेचे सगळे आपण झालो. आणि हे सगळं होऊन फिरत फिरत आपण मनुष्य योनीपर्यंत आलो, गोष्ट खरी आहे. हे सगळं जरी आपण झालो, तुम्ही इंद्र सुद्धा कधी झाले असाल, कोणी ब्रह्मदेव सुद्धा एखादं झालं असेल, सांगता येत नाही. म्हणून त्यांनी महाराज सर्वजण सर्व काही झाले, फक्त जे झाले नाही त्याचं नाव आहे मुक्त. जर मुक्त झाले असते तर इथं कशाला आले असते. जे आरती सगळी इथं दिसत आहेत ते आरती, जे झाले नाही त्याचं नाव आहे मुक्त. पण मुक्त झाले नाहीत म्हणून त्यांनी महाराज आपण सगळेजण जन्माला आलो. मग आता त्यांनी जर मुक्त झाले नाही या जन्मात येऊन, याची देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कुठे, या देहातच मुक्त होण्याचं ज्ञान आहे. इथं आल्यानंच त्यांनी माणसाच्या शरीरातच मुक्त होता येतं. कशातून, जीवपणातून मुक्त होता येतं. तुकोबराय वर्णन करून सांगतात, जीवपणातून मुक्त होण्याकरिता अट्टहास केला. हे याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. हा शेवटचा दिवस म्हणजे लोक फार गमतीचा लावतात महाराज. लोक शेवटचा दिवस म्हणजे मरणाचा दिवस लावतात. काही लोक दाव्यालाच लावतात शेवटचा दिवस, हा शेवटचा दिवस गोड व्हावा. काही श्राद्ध असले की म्हणतात शेवटचा दिवस गोड व्हावा. अरे हा शेवटचा दिवस नाही, हे मरण्याचा दिवस म्हणजे काय शेवटचा दिवस थोडाच आहे. हा शेवटचा दिवस नाही. मग शेवटचा दिवस तुकोबर आहे. जीवदशा ज्या दिवशी संपते त्याला शेवटचा दिवस म्हणतात. आपण अनादिकालापासून जीव झालेलो आहोत. केव्हापासून आपण जीव आहोत आपल्याला माहित नाही. कधीपासून आपण या प्रवासात आहोत हे आपल्याला माहित नाही. हा प्रवास जर संपवायचा असेल तर काय केलं पाहिजे? आपण त्यांनी ज्ञानरूपी गंगेच्या काठावर गेलं पाहिजे आणि ज्ञानरूपी गंगेच्या काठावर जाऊन त्यांनी त्या गंगेमध्ये स्नान केलं पाहिजे. त्या ज्ञानरूपी गंगेमध्ये जर आपण बुडी मारली तर त्या बुडीनच त्यांनी महाराज पर्वकाळ साधला जाईल आणि अंतःकरणामध्ये असणारा अज्ञानाचा मळ त्यांनी निघून जाईल. म्हणून जीवपणा घालवला पाहिजे. तुकोबराय म्हणतात याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि शेवटच्या चरणात सांगतात तुका म्हणे मुक्ती परिनिवरी, आता दिवसचारी खेळी, मुक्त स्थिती प्राप्त केली. जर शेवटचा दिवस हा मरणाचा दिवस असता तर आता दिवसचारी खेळीमेळी कशाला म्हणले असते?
मेल्यावर काय 4 दिवस असतात का? मग काही भूत होऊन खेळायचं का? महत्वाची गोष्ट आहे. आता दिवसचारी खेळीमेळीचं तात्पर्य काय? शेवटचा दिवस तर झाला, पण जीवन शिल्लक राहिलं, म्हणजे जीवनमुक्त स्थिती प्राप्त झाली. जीवनमुक्त होण्याकरिताच माणसाच्या शरीरामध्ये अट्टहास करावा, प्रयत्न करावा, आणि त्या प्रयत्नानं खऱ्या अर्थानं स्वरूपापर्यंत जावं, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून जीवपणा आपल्या सर्वांना प्राप्त झाला. कसा आला असेल जीवपणा? जीव म्हणजे नेमकं काय याची तपासणी केली पाहिजे. म्हणून त्याची तपासणी जर करायचं ठरलं तर अंतकरणाचं अधिष्ठान चैतन्य, आणि त्या चैतन्याचा अंतकरणात पडलेला आभास, या 3 गोष्टींना मिळून म्हणतात जीव. हा जीवपणा आहे. तुम्ही ऐकतात ना पण सर्वजण. आता थोड्या वेळात त्यांनी बोलायचं ना, आणखी एवढं अवघड बोलायचं म्हणल्यावर कसं कळेल? आपण मग परत कधी ऐकणार? आणि हेच ऐकायची गरज आहे. चटके चुटके तर आपण जन्मभर ऐकतो, इकडच्या तिकडच्या गोष्टी तर आपण जन्मभर ऐकून आपलं त्याने आयुष्य असंच आपलं खर्च होत आहे. म्हणून त्यांनी हे ऐकायचं आपण कोण आहोत. तुम्हाला जर आपला सगळ्या लोकांना जर विचारलं तुम्ही कोण आहात, तर सारे लोक परिचय सांगतात. मी अमकाची, माझी गोमाजी, अमुक फलाना. त्यांनी हे सगळं सांगायला सुरुवात होते. मी अमुक मनुष्य आहे, अमक्याचा मुलगा आहे, अमक्या जातीचा आहे, अमक्या धर्माचा आहे, अमक्या पंथाचा आहे, अमक्या वर्णाचा आहे, अमक्या गोत्राचा आहे. हे सारंच सांगायला सुरुवात होते. अरे पण हे तू नाहीस, मग तू याच्यापेक्षा वेगळा आहेस. म्हणून हा देहभाव आहे, ही देहबुद्धी आहे, ही टाकली पाहिजे. तिच्यापेक्षा विशेष असणारी एक बुद्धी आहे, तिचं नाव आहे जीवबुद्धी. म्हणून जीवबुद्धी, मी जीव आहे असं कळावं, आणि हे कळून त्यांनी महाराज त्याच्या पुढचा प्रवास सुरू करावा. फक्त जीव असून थांबू नये, हा जीवपणा घालवावा. का बरं जीवपणा आला असेल? त्या जीवपणाला येण्याचं कारण अज्ञान आहे, अविद्या आहे. कल्पना निर्माण झाली, अविद्या निर्माण झाली, आणि तिच्यामुळे त्यांनी जीवपणा आला. महाराज वर्णन करून सांगतात, कल्पना अविद्या तेने झाला जीव, मायोपाधी शिव बोली जेती. कल्पनेनं आणि अविद्येनं जीवपणा आला. ही कल्पना आणि अविद्या हाच मळ आहे, आणि हा मळ जोपर्यंत आपल्या जवळ आहे, अविद्येचा मळ, अज्ञानाचा मळ, कल्पनेचा मळ जोपर्यंत आहे, तोपर्यंत जीवपणा जाणार नाही. ज्या दिवशी आपण अविद्या घालू, ज्या दिवशी आपण कल्पना घालू, कल्पना म्हणजे माझी मावशी नाही बरं, नाही तर म्हणा कल्पना घालू. कल्पना ही त्यांनी जगताची कल्पनाच आहे महाराज. मी जीव आहे ही त्यांनी कल्पनाच आहे. ही कल्पना प्रगट झाली म्हणून तर अडकला, हा त्यातला भाव आहे. म्हणून त्यांनी अविद्या गेली पाहिजे, हा कल्पना गेली पाहिजे, हा मळ आहे. आणि हा मळ त्यांनी घालवण्याकरिता काय केलं पाहिजे? मळ घालवण्याकरिता स्नान केलं पाहिजे. अंगावर जर मळ साचला तर माणसं स्नान करतात ना. दिवसभर दमलेले, थकलेले, भोरके झालेले, घामाने त्यांनी त्रस्त झालेले जीव घरी जर गेले काम करून, त्यांनी म्हणतात आता फार अंग चिकट झाले, कसं तरी होतंय, असं वाटतं स्नान करावं, आणि चांगलं घासून घुसून त्यांनी साबण लावून स्नान केलं की फ्रेश वाटतं महाराज. मग म्हणतात आता सगळा मळ निघून गेला. मळ घालवण्याकरिता स्नान केलं पाहिजे, महत्वाची गोष्ट आहे. जीवपणा आलेला आहे कोणाला? आत्मया जीवबुद्धी लागली होती क्षय व्याधी, ही जयाची सनिधी निरोधाची जे. म्हणून त्यांनी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जीवपणा आलेला आहे, आणि तो कल्पना आणि अविद्येमुळे आलेला आहे. कल्पना आणि अविद्यारूपी मळ त्यांनी आत्मस्वरूपावर साचला, म्हणून त्याला जीव अशी त्यांनी संज्ञा प्राप्त झाली, जीवपणा आला. पण जीवदशा भोगायला आपण सर्वजण लागलो. हा मळ घालवला पाहिजे. जाईल कसा मळ? कोणत्या माध्यमातून जाईल? मग त्याचं उत्तर मिळालं. आधी संसारात जसं आपण स्नान केलं अंगावरचा मळ जातो, तसं अंतकरणातला सुद्धा मळ घालवण्याकरिता स्नान केलं पाहिजे. मग कशात स्नान केलं पाहिजे? म्हणे ज्ञानरूपी गंगेत स्नान केलं पाहिजे. जीवनामध्ये ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. ज्ञान कशाचं? गुरुजी म्हणायचे कांद्याचं ज्ञान का वांग्याचं ज्ञान? गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर. लोक म्हणायचे ज्ञान ज्ञान ज्ञान, तर सारेच लोक म्हणतात अरे कशाचं? लोकांच्या डोक्यात कांदे, वांगी, बटाटे हेच त्यांनी आहेत महाराज. हे असं करायचे, ते तसं करायचे, फलानं हे डोक्यात गच्च भरलेलं आहे. मग कांद्याचं का वांग्याचं म्हणायचे नाही. ज्ञान जर कशाचं असेल तर आत्मस्वरूपाचं ज्ञान ते प्राप्त होतं कोणाला? जीवाला. कशानं प्राप्त होईल? अरे बुद्धी निश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपण पुढे काय? ब्रह्मनिष्ठा काय? राखी पूर्ण तत्परायण अहर्निशी, तत्परायण अहर्निशी. म्हणून त्याने बुद्धी निश्चय आत्मज्ञान, बुद्धीनं निश्चय केला की त्याने आत्मज्ञान प्राप्त होईल, आणि मग त्याला कळेल ब्रह्मरूप भावी आपण. मग तो स्वतःला ब्रह्मरूप अनुभवाला लागेल. हा त्यातला भाव आहे. म्हणून ज्ञानरूपी गंगेच्या काठावर गेलं पाहिजे. म्हणून ती गंगा जर जीवनामध्ये प्राप्त झाली तर त्या गंगेत स्नान होईल, आणि स्नान झाल्यानंतर अग्नी महाराज अशा पद्धतीने अंतकरणातले अज्ञान अविद्यारूपी मळ निघून जाईल, आणि अविद्यारूपी मळ त्यांनी निघून गेला रे गेला की त्याच जीवाला कळेल मी ब्रह्मरूप आहे. जीवाला ज्ञान होईल मी सच्चिदानंद स्वरूप आहे, मीच व्यापक आहे, मी सुखरूप आहे. माझ्यासारखा सुखरूप जगात दुसरा कोणी नाही.
तुम्ही जर अष्टावक्र गीता कधी वाचली तर त्या अष्टावक्र गीतेच्या शेवटच्या प्रकरणामध्ये अष्टावक्रानं जनकाला उपदेश केला आणि उपदेश ज्या वेळेला त्यांनी महाराज जनकाला लागू झाला त्यावेळेला जनक राजा त्यांनी नाचू लागला बेभान होऊन, महाराज मला कळालंय मी जन्मणारा नाही, मला कळालंय मी मरणारा नाही, मला कळालंय मी सच्चिदानंद स्वरूप आहे, मला कळालंय मीच आनंद स्वरूप आहे, मला कळालंय नैनान छिंदंती शस्त्राने, मला कळालंय त्याने मी असा आहे. या भूमिकेत जाऊन त्यांनी महाराज जनक नाचायला लागला. एवढं सुख त्याच्या अंतकरणातून प्रवाहित होऊ लागलं. आनंदावाप्ती याला म्हणायचं. जीवाला ज्ञान झालं रे झालं की त्याच्या ठिकाणी जी अवस्था प्राप्त होते त्याचं नाव आहे आनंद स्वरूपता. तो दिव्य आनंद प्राप्त करून घेतो हे त्याचं वैशिष्ट्य आहे. मग जीवाच्या ठिकाणी ज्ञान होतं म्हणजे तरी काय होतं हे विचार केला पाहिजे. जीवाला ज्ञान होतं, जीवाला ज्ञान होतं म्हणजे होतं कोणाला? तुम्ही ऐकतात ना सर्व. महत्वाचा मुद्दा सांगतो. मला माहिती आहे हे अवघड आहे. सगळ्या लोकांना बऱ्याच वेळेला असं सांगितलं की आवडत नाही आणि ते पचत नाही. पण ऐका माझं म्हणणं, जर ज्ञान प्राप्त करून घेतलं तरच मळ जाईल आणि मळ गेला तर तुम्ही सुखी व्हाल. तसे सुखी होणार नाही. तुमचं जीवन गोड होईल मळ गेल्याने. मग ते गोड जीवन करून घेण्याकरिता काय केलं पाहिजे? मळ घालवला पाहिजे. आणि मळ कशाचा? तर अज्ञानाचा. अज्ञान घालवण्याकरिता काय केलं पाहिजे? ज्ञान झालं पाहिजे. ज्ञान रूपी गंगेत स्नान केलं पाहिजे आणि मग त्यांनी मळ अज्ञानाचा निघून जाईल आणि आपलं जीवन गोड होऊन जाईल. जीवन गोड करण्याकरिता त्यांनी महाराज अज्ञान रूपी मळ घालवण्याकरिता ज्ञान रूपी गंगेत स्नान करा. ज्ञान होतं जीवाला, पण कोणाला होतं? जीवस्वरूपात 3 गोष्टी मगाने सांगितल्या. तुम्ही जर बारकाईने सर्वांगाचे कान करून ऐकत असले तर त्याच्यात सांगितलं अंतकरण. नंबर 2 अंतकरणाचा अधिष्ठान चैतन्य आणि नंबर 3 त्याचा पडलेला आभास. या 3 गोष्टी त्यांनी मिळून होतो जीव. मग या तिघांपैकी ज्ञान होतं म्हणता, पण होतं कोणाला हे लक्षात घेण्यासारखंच आहे. जर त्यांनी अंतकरणाला ज्ञान होतं असं म्हणत असाल, अंतकरण ही वृत्ती आहे आणि वृत्ती ही जड आहे. आणि जड त्याला म्हणावं जे स्वतःलाही जाणत नाही आणि जे दुसऱ्याला जाणत नाही त्याला म्हणायचं जड. मग वृत्तीला ज्ञान होतं असं जर म्हटलं तर वृत्तीला ज्ञान होत नाही, कारण ती जड आहे. मग त्याच्या अधिष्ठान असणारं जे चैतन्य आहे परमात्मा त्याला ज्ञान होतं म्हणा, त्याला ज्ञान होत नाही का? अहो ते स्वतःच ज्ञान स्वरूप आहे. ते स्वतःच ब्रह्मरूप आहे. त्याला काय ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय? मग कोणाला ज्ञान होतं? म्हणजे त्या अंतकरण रूपी वृत्तीमध्ये पडलेला चैतन्याचा जो आभास आहे, जे प्रतिबिंब आहे, त्या प्रतिबिंबाला ज्ञान होतं. त्या आभासाला 7 अवस्था आहेत. शास्त्र म्हणतं 7 अवस्था आहेत. अवस्था आहेत महाराज आभासाच्या. त्याच्यामध्ये अज्ञान, आवरण, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, शोकनाश, आनंदावाप्ती हे त्यातले घटक आहेत. अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, शोकनाश आणि आनंदावाप्ती या सगळ्या प्रवाहामधून त्याला व्हावं लागतं. अज्ञान त्या आभासाच्याच ठिकाणी, आवरण त्याच्याच ठिकाणी. अज्ञान कशाचं? मी कोण आहे याचं अज्ञान. ते तर शोधलं पाहिजे. आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे याचा विचार केला पाहिजे. ते आपल्याला अज्ञानच आहे. म्हणजे आभासाच्या ठिकाणी असणार अज्ञान आहे. आवरण 2 प्रकारचं असतं. एक असत्वापादक आवरण आणि एक आभानापादक आवरण. असत्वापादक आवरण म्हणजे काय? परमात्मा आहे असं आपण सगळ्या जगाला सांगतो, पण जगात अशी काही लोक आहेत ते म्हणतात देव नावाची गोष्ट जगात नाहीच. याला असत्वापादक आवरण. ते नाहीच म्हणतात. हे तुमचं खोटं आहे, असत्य आहे. असत्वापादक आवरण. आणि दुसरं त्यांनी आवरण आभानापादक आवरण. बरेच माणसं देवाला मानणारे आहेत महाराज, देव मानतात. पण कुठं आहे असं विचारलं की मग म्हणता आम्हाला माहित नाही कुठे आहे. स्वर्गात आहे का वैकुंठात आहे का कैलासात आहे का आमच्या पोटातच आहे का कणाकणात भरलेला आहे आम्हाला माहित नाही, पण देव आहे. हे आभानापादक आवरण आहे. 2 प्रकारचे आवरण. म्हणून त्या आवरणात 2 प्रकार आहेत. अज्ञान आवरण, विक्षेप म्हणजे त्यांनी चंचलता. सगळं जगतही दिसतंय, स्वतःला जीव समजायचं, त्यातून सगळा प्रवाह त्यांनी सुरुवात ही आभासाचीच अवस्था आहे. अज्ञान, आवरण, विक्षेप त्यांनी परोक्ष ज्ञान. मग परमात्म्याच्या अस्तित्वाचं ज्ञान, परोक्ष ज्ञान. देव आहे पण कुठेही माहित नाही, त्याचं त्यांनी दूरचं ज्ञान. कुठेतरी अमेरिका सगळ्या लोकांनी ऐकलंय, पण सारेच लोक काय अमेरिकेला गेले नाही. मग अमेरिका नाही का? आहे ना. अमेरिकेतल्या सगळ्या त्यांनी शहरांची नावं लोकांना माहिती आहेत. काय काय म्हणतात त्यांनी हे सगळंचे सगळं शहरांची नावं माहिती आहेत, तिथल्या स्थळांची नावं माहिती आहेत, तिथल्या अनेक विशेष असणाऱ्या गोष्टींची नावं माहिती आहेत, पण कोणी पाहिलं नाही. आणि पाहिलं नसून त्याचं वर्णन चालू आहे. मग ज्यांनी पाहिलंच नाही तो वर्णन करतो त्याला कोणतं ज्ञान आहे अमेरिकेचं? त्याला परोक्ष ज्ञान म्हणायचं. दूरच्या वस्तूचं ज्ञान परोक्ष ज्ञान. आणि ज्या वेळेला तो त्यांनी हट्टहासच केली मला अमेरिकेत जायचं आणि जाऊन त्यांनी महाराज प्रयत्नपूर्वक अमेरिकेला जाईल आणि तो ज्या वेळेला डोळे भरून अमेरिका पाहिल त्यावेळेला समजायचं याला अमेरिकेचं ज्ञान झालं. कोणतं? अपरोक्ष ज्ञान झालं.
परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान. ज्या वेळेला जीवाला त्यांनी अपरोक्ष ज्ञान प्राप्त होतं तेव्हा त्याच्या ठिकाणचा जातो त्याचं नाव आहे शोक, म्हणजे शोकनाश होतो. आणि शोक निघून गेल्यानंतर जे शिल्लक राहतं त्याचं नाव आहे आनंद, आनंदावाप्ती. म्हणून आनंदापर्यंत जाता येते. आपल्या ठिकाणी परमात्मा स्वरूपाचं ज्ञान आहे, पण कुठे आहे परमात्मा माहित नाही. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. 10 लोक प्रवासाला निघाले, प्रवास करायला निघाले यात्रा करण्याकरिता, आणि मोठी नदीमध्ये आले आणि नदी पार करून जायचं होतं यात्रा करत असताना. सगळ्या लोकांनी आपापले त्यांनी साहित्य घेतलं, पाठीवर टाकलं, पाण्यात उड्या मारल्या 10 लोकांनी, आणि उड्या मारून त्यांनी पलीकडच्या काठाला अशा पद्धतीने गेले. आणि गेल्यानंतर त्यांनी म्हणले बघा सगळेजण आले का, तपासून घ्या, पुढचा प्रवास सुरू करायचा आहे. लागले तपासायला, सगळेजण लागले मोजायला, म्हणजे घ्या मोजून सगळे आले का. एका लाईनीत उभे केले सगळे, एक जण मोजायला लागला. तुम्हाला 1 2 3 4 5 6 7 8 9 मला 9च आहेत. तुम्हाला नीट मोज म्हणला, तुला गणित समजत नाही. दुसरा म्हणला हो बाजूला मी मोजतो. दुसऱ्यानं मोजलं, तो मोजायला लागला. तुम्हाला 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणला 9च आहेत. तिसरा म्हणला मी मोजतो. 10 लोकांनी मोजलं पण 9च भरले. का बरं? स्वतःला सोडून मोजत होते, 9च भरले. 9 भरल्यानंतर लागले रडायला सगळे. चांगले दष्टपुष्ट होते, असे बलदंड होते, आणि लागले रडायला लहान लेकरासारखे. अरे म्हणे एक माणूस 65 होता रस्त्यानं चालला, मला एवढे दष्टपुष्ट लोक लागले रडायला. म्हणे का रडता तुम्ही? म्हणे आम्ही 10 लोक आलो होतो, यात्रा करायला निघालो होतो, आणि आम्ही पाणी त्यांनी नदीत उड्या मारल्या, पोहत पलीकडच्या बाजूला आलो, आणि 10 आलो होतो, आता 9च भरतात. एक त्यांनी बुडाला, पुढचा मुद्दा मेला सुद्धा. बुडाला आणि मेला. बुडाला हे अज्ञान आणि मेला ही कल्पना. म्हणून कल्पना अविद्यातेने झाला जीव. महत्वाची गोष्ट आहे महाराज. बुडाला आणि मेला सुद्धा. मेला ही केली कल्पना, आणि बुडाला हे झालं अज्ञान. अहो बुडालाच नाही तरी बुडाला म्हणतात, हे अज्ञान नाही का. आणि पुन्हा मेला असेल ही कल्पना सुद्धा करून बसली, कल्पना नाही का. तसे आपण आत्माच आहोत, पण आपण त्याने अविद्येत आहोत, आणि आपण कल्पना करून बसलो आहोत, म्हणून सगळं जगत आपल्याला दिसतंय. म्हणून ज्ञानरूपी गंगेत पुढे मारल्याशिवाय ही कल्पना अविद्यारूपी मळ जाणार नाही. त्याच्याकरिता सांगतोय. मग ते रडणाऱ्या लोकांना मला ओ रडू नका मला. त्यानं मोजले ना सगळे, 10 भरले. 10 भरल्यानंतर त्यांनी हो मला रडू नका, रडू नका म्हणल्याबरोबर त्यांनी आहे म्हणे 10वा आहे म्हणल्याबरोबर रडायचं थांबलं महाराज. म्हणजे जे दुःख त्यांना झालेलं होतं ते दुःख गेलं, थांबले रडायचे. रडायचे थांबल्यानंतर कुठे 10वा कुठे म्हणले की एका लाईनीत उभे राहा म्हणले. लाईनीत उभे केले, मग मोजायला सुरुवात केली. 1 2 3 4 5 6 7 8 9 झाले. आणि जो 10 नंबरला होता त्याच्या मुस्कटातच वाजवले, म्हणजे तो आहे 10वा. आता झालं की नाही 10व्याचं ज्ञान. हे आतापर्यंत 10व्याचं ज्ञान नव्हतं, आधी जे झालं 10वा आहे हे जे ज्ञान आहे याला परोक्ष ज्ञान म्हणायचं. कुठे अजून माहित नाही. पण जेव्हा चांगली खणकवली आणि मग सांगितलं तू आहेस 10वा, हे झालं अपरोक्ष ज्ञान, म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान. तसं आपल्या स्वरूपाचं आपल्याला त्यांनी महाराज प्रत्यक्ष ज्ञान व्हावं, त्याला अपरोक्ष ज्ञान म्हणतात. ज्या दिवशी श्रीगुरु कृपेनं आपल्या जीवनामध्ये ज्ञानाच्या माध्यमातून त्यांनी महाराज मोक्ष स्वरूपापर्यंत जाता येईल, ते अपरोक्ष ज्ञानानंच जाता येईल. म्हणून श्रीगुरूंनी उच्चारण केलेल्या महावाक्याचा श्रोत्राशी संबंधरूप प्रथम श्रवण हेच अपरोक्ष ज्ञानाचा हेतू आहे. पण अपरोक्ष ज्ञान जर जीवनात प्राप्त करून घ्यायचं असलं तर श्रीगुरूंच्या मुखातून महावाक्याचं श्रवण करावं, आणि कानाला जर महावाक्याचा स्पर्श झाला की तेव्हा लगेच मुक्त होतो काना वचनाची भेटी, आणि सरिसाची पैकी रेटी. वस्तू जेवून उठी कवून एकूच. एका क्षणात फक्त श्रीगुरूंच्या मुखातून ते तत्वज्ञान बाहेर आल्यासारखं दिसतं. महाराज म्हणतात मोटके गुरुमुखे उदयत दिसे, हृदय स्वयंभची असे, मग प्रत्यक्ष भाव लागे तैसे आपैसे. माऊली ज्ञानोबा सांगतात मोटके गुरुमुखे उदयत दिसे. थोडस श्रीगुरूंच्या मुखातून बाहेर आल्यासारखं दिसतं, ते हृदयामध्ये प्रत्यक्ष असतं, मग ते आपोआपच अनुभवाला येऊ लागतं आपैसे याचे. हा त्यातला भाव आहे. म्हणून त्यांनी महाराज ते सांगतात चिंता करू नको, देव आहे. परोक्ष ज्ञान झालं. कुठे आहे देव? मग त्याला सांगतात तूच आहेस देव. देवाची बरे देवाची बरे, तो काय म्हणे खरे तुम्हीच खरे देव आहात, असं ज्ञानाच्या माध्यमातून त्यांनी कळतं. आणि जेव्हा मीच देव आहे हे त्यांनी जाणीव होते, त्या दिवशी त्यांनी महाराज खरा आनंद प्राप्त होतो. ही आभासाची 7वी अवस्था, याला म्हणायचं आनंदावाप्ती. भरभरून आनंद त्यांनी ओसंडून वाहतो. ब्रह्मज्ञान खऱ्या अर्थाने ठसावला जातो. तुका म्हणे नये जाणीव अंतरा, आणि अंतर्या थारा आनंदाचा, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते. अख्खा अभंगच पाहून घ्या. ते म्हणतात नकरी रे संग राहे रे निश्चळ, लागून ती मळ ममतेचा, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते. माझ्यासारखे अर्ध्या हळकुंडानं पिवळे झालेले माणसं
तुमच्या समोर केवढ्या प्रक्रिया सांगण्याचा प्रयत्न करतात. माझ्या स्वतःलाच कधी कधी त्यांनी बोलण्याचा प्रयत्न करतो, विचार करून बोलायचा प्रयत्न करतो की तू लोकांना सांगतोयच गोष्ट खरी, पण खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून नाही जमत. अनुभव महत्वाचा आहे. म्हणून त्यांनी मी केवढ्याही प्रक्रिया सांगितल्या तरी माझ्या मनाला हे कळालं पाहिजे की बघ ब्रह्मज्ञान कशाला म्हणतात. इंद्रियांचा जय हे ब्रह्मज्ञान, वासनेचा क्षय हे खरं ब्रह्मज्ञान, संकल्पाईवरी नयमन हे खरं ब्रह्मज्ञान. वासनेचा क्षय झाल्याशिवाय ब्रह्मज्ञान सिद्ध होत नाही. मनाची चंचलता थांबून त्यांनी महाराज म्हणून निग्रह झाल्याशिवाय ब्रह्मज्ञान सिद्ध व्हायचं नाही. इंद्रिय आवरल्याशिवाय त्यांनी ब्रह्मज्ञान सिद्ध व्हायचं नाही. आणि त्यापेक्षा आंतर्याधारा आनंदाचा अंतकरणामध्ये त्यांनी आनंद कुठून कुठून भरल्याशिवाय ब्रह्मज्ञान सिद्ध होत नाही. आणि पुन्हा जाणीव सुद्धा त्याची शिल्लक राहत नाही. हे खरं ब्रह्मज्ञान. पण या स्थितीत गेलं की त्याला अपरोक्ष ज्ञान म्हणतात. आणि त्या अपरोक्ष ज्ञानानं शोक निवृत्त होऊन आनंदावाप्ती होते. आणि आनंद त्याने जीवनामध्ये एवढा प्राप्त होतो की दुःख शिल्लक राहत नाही, सुखीच होऊन जातो महाराज. म्हणजे एवढा व्यापक असणारा बोध जीवाच्या ठिकाणी सामावला जातो. जीव परिच्छिन्न आहे, जीव अल्प परिमाण आहे, जीव अनेक आहे. भगवान त्यागनी महाराज एक आहे. तो त्यागनी सर्वज्ञ आहे, तो सर्व शक्तिमान आहे. असं त्याचं स्वरूप आहे. म्हणून एवढा सर्वज्ञ असणारा, सर्व शक्तिमान असणारा, सर्व व्यापक असणारा परमात्मा आणि तो जीवाच्या ठिकाणी ज्ञानाच्या माध्यमातून येतो आणि एवढ्या एवढ्या जीवाच्या ठिकाणी तो साठवला जातो. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्या महात्म्याला जर खऱ्या अर्थानं बोध प्राप्त झाला तर त्या बोधाच्या स्थितीवर आरूढ होतो. आणि आरूढ झाल्यानंतर त्यागनी महाराज दिव्य आनंद अशा पद्धतीने भोगत राहतो. त्याची स्थिती महाराज वर्णन करून सांगतात. ते म्हणतात जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्य असनी आणि जयाचे हृदय भोनी विराजती. जीव परमात्मा दोन्ही. त्याचे व्यवहार तर त्याने पाहत असताना सामान्य लोकांना जीवासारखेच दिसतात. पण अनुभव जर पाहिला तर परमात्मा स्वरूपाचा आहे. व्यवहार जीवपणासारखे आहेत आणि त्याचा त्याने बोध मात्र परमात्मा स्वरूपाचा आहे. म्हणजे तो जीवपणानं वावरत जरी असला तो कर्मे करी सकळे परी कर्म बंधना कळे. सगळी कर्म करताना दिसतो पण कर्माच्या बंधनात तो अडकून पडत नाही. तो त्याच्यापेक्षा वेगळा राहतो. त्याची बायको म्हणते आमचे मालक आहेत, त्याचा मुलगा म्हणतो आमचे वडील आहेत, शिष्य म्हणतो आमचे गुरुजी आहेत, पण तो त्याच्यापेक्षा वेगळाच असतो. त्याची पुत्र म्हणे माझा पिता, त्याची पत्नी म्हणे माझा भरता, शिष्य म्हणे गुरु तत्वता परी तो त्या परतावर बसे. तो त्याच्यापेक्षा वेगळाच राहतो का? त्याच्या ठिकाणी परमात्मा बोध साठवलेला आहे. म्हणून बाहेरून सगळे व्यवहार जरी जीवपणाचे असले तिळासारखे तरी त्याच्या पोटामध्ये व्यापक असणारा देव साठवला गेल्या कारणानं तो देव तिळात आला आणि म्हणून त्याचं जीवन गोड झालं. सगळे व्यवहार जरी करत असला तरी त्याने महाराज आनंदानं गच्च भरलेलं त्याचं जीवन आहे. त्याच्या संगतीत गेलं तरी त्याने आनंद ओसंडून वाहतो. आणि सगळे लोक तृप्त होतात. श्रोते संगी उद्धरती का बरं आनंदाची पुष्टी अंगी. शंकराचार्यांचं वर्णन ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबारांनी केलं ते म्हणतात आनंदाची पुष्टी अंगी आणि श्रोते संगी उद्धरती पिकले तया खाणे किती पंगतीशी सुकाळ तुका करी प्रणिपात दंडवत आचार्य. असे श्रेष्ठ असणारे महापुरुष आहेत की ज्यांच्या जीवनामध्ये आनंद कुठून कुठून भरला आणि ज्यांच्या जीवनात आनंद त्यांनी प्राप्त झाला, ज्यांचं जीवन सुखरूप झालं, त्यांच्या संगतीत गेलं तर बाकीच्या लोकांना सहजच सुख प्राप्त होतं. जसा त्यांनी मला सर्प जरी असला विखार तरी चंदनाच्या संगतीत गेल्यानंतर त्याला शीतलता प्राप्त होते. चंदन चंदनच असतं जे त्यांनी सर्वांना सुगंधही देतं आणि सर्वांना शीतलता सुद्धा देतं. तसे तुका म्हणे काय गुण चंदनाची अंगी आणि तैसे तुम्ही जगी संलज. हे म्हणण्याचं तात्पर्यच आहे चंदनाच्या जवळ काय फक्त चांगलेच लोक जातात असं नाही, सापही जातात. तसं सज्जनाच्या जवळ चांगलेच लोक येतात असं नाही, दुर्जनही जातात. पण दुर्जनांना सुद्धा शीतलता प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य ज्याच्यात आहे तो खरा महात्मा आहे. का बरं? तो स्वतःच आतून गोड झालेला आहे. आणि का गोड झालेला आहे त्याचं कारण त्याच्या ठिकाणी देव साठवलेला आहे, त्याच्या ठिकाणी देवत्व आलेलं आहे. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून त्याने महाराज जीव हा तिळासारखा आहे, परिच्छिन्न आहे. पण या परिच्छिन्न जीव स्वरूपामध्ये ज्यावेळेला विशेष रूपानं ज्ञान प्राप्त होईल आणि त्यावेळेला तो व्यापक असणारा देवच त्या तिळामध्ये साठवला जाईल. आणि म्हणून त्याने महाराज तो जीवदशेत जरी दिसत असला तरी सुद्धा त्याचं जीवन गोड अशा पद्धतीने होईल आणि त्या गोडीने तो संतुष्ट होऊन जाईल. हा दिव्य असणारा भाव जगद्गुरु तुकोबारांना प्राप्त झाला आणि प्राप्त झाला म्हणून जगाला सांगितला अभंगाच्या पहिल्या Oh,
तिळे आला, गोडे गोड जीव झाला. झाला म्हणजे संतुष्ट झाला. झाला शब्दाचा अर्थ काय होतो? निरांकुशा तृप्ती प्राप्त झाली. झाला पूर्णत्वाला गेला, संतुष्ट झाला, भरभरून त्याने त्याच्या ठिकाणी सुख प्राप्त झालं. कशामुळं? देव तिळे आला म्हणून, देवत्व त्याच्या ठिकाणी आलं म्हणून, दिव्यत्व त्याच्या ठिकाणी आलं म्हणून, त्याची मान्यता बदलली म्हणून. जीवपणानं वागत होता, आतापर्यंत स्वतःला जीव समजत होता, पण श्री गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवला आणि त्यांच्या वचनावर विश्वास ठेवल्याबरोबर कळालं, अरे मी जीव नाही, मी तर सच्चिदानंद घन ब्रह्म आहे. आणि मग म्हणू लागला, मी तो वासुदेव तत्वता, मी वासुदेव स्वरूप आहे. म्हणून त्यांनी सर्वाभूती पाहे एक वासुदेव. आणि पुसुनिया ठाव अहंतेचा आधी स्वतःची विचारपूस केली पाहिजे. स्वतःच्या ठिकाणी देवत्व आहे ते जाणलं पाहिजे. म्हणून संत वचनानं स्वतःच्या ठिकाणचं देवत्व कळालं म्हणजे परिच्छिन्न असणारी अवस्था जरी असली तरी सुद्धा त्याच अवस्थेमध्ये देवत्व प्रगट झालं म्हणजे देव तिळे आला. आणि त्या देवाच्या येण्यामुळे काय झालं असेल? गोडे गोड जीव झाला. देवाच्याच ठिकाणी गोडवा आहे, बाकीच्या कोणत्याच ठिकाणी गोडवा नाही. या जगतामध्ये 5 अंश आपण अनेक वेळेला ऐकता. त्याच्यामध्ये अस्तित्व, भातित्व आणि प्रियत्व म्हणजे गोड वाटणं हे परमात्म्याचं आहे. इथे अस्तित्व कोणाचं आहे? दिसतो मंडप, दिसायला मंडप दिसतो, पण अस्तित्व परमात्म्याचं आहे. या मंडपाच्या रूपानं अस्तित्वात जर कोण असेल तर परमात्माच आहे. ज्याला तुम्ही मंडप म्हणता हा त्यांनी कालांतरानं जाणार आहे. अजून 50 वर्षानंतर त्यांनी अशा पद्धतीने हा जीर्ण होऊ शकतो. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी महाराज जीर्ण झाल्यानंतर त्याला थांबावं लागतं. प्रकृतीचा प्रवाह आहे, अनादी त्यांनी प्रवाह रूपानं प्रकृती अनादी म्हणली जाते. ही प्रवाह रूपानं अनादी, ही त्यांनी महाराज जुनं घालवते, नवीन प्रगट करते, तिचा स्वभावच आहे. म्हणून हे अस्तित्व जर कोणाचं असेल तर परमात्म्याचं आहे. त्याच्यानंतर कोण भासताय म्हणजे मंडप भासतोय, भासत नाही. मंडप भासताना जरी दिसत असला तरी त्याच्या ठिकाणी भासणारा परमात्माच आहे. आणि एवढी सावली आपल्याला मिळाली ना, आणि हे जर मंडप नसता तर ऊन लागलं असतं, मग दुःख झालं असतं. या मंडपामुळे आपल्याला सुख आहे म्हणजे प्रियत्व आहे, ते त्यांनी मंडपाचं नाही, हे परमात्म्याचंच आहे. म्हणजे अस्तित्व परमात्म्याचं आहे, भातित्व परमात्म्याचं आहे आणि प्रियत्व परमात्म्याचं आहे. याच्यात फक्त 2च गोष्टी मायेच्या आहेत. त्याचं नाव आहे नाम आणि त्याचं नाव आहे रूप. म्हणून मंडप हे नाव आहे आणि दिसणार हे त्यांनी चट्ट्यापट्ट्याचं रंगीबेरंगी हे त्याचं रूप आहे. नाम आणि रूप या 2 गोष्टी फक्त मायेच्या आहेत आणि अस्तित्व, भातित्व आणि प्रियत्व परमात्म्याचं आहे. प्रिय म्हणजे सुखरूपत्व आणि हे जे सुखरूपत्व आहे हे दुसरं कोणाच्याच ठिकाणी नाही, फक्त परमात्म्याच्या ठिकाणी. सुखरूप आईसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारे खातो. पांडुरंग परमात्माच एकटा सुख. योवै भूमा तत् सुखम. जे भूमा म्हणजे ब्रह्म आहे हेच सुखरूप आहे. भूमा म्हणजे ब्रह्म, ब्रह्माशिवाय जगतामध्ये सुखरूप दुसरं कोणतं नाही. म्हणून त्या ठिकाणी परिच्छिन्न असणाऱ्या जीवस्वरूपाच्या ठिकाणी व्यापक असणारं देवत्व प्राप्त झालं. म्हणून देव तिळे आला आणि त्याचा परिणाम तो गोड असणारा, सुखरूप असणारा जो देव आहे तो त्याच्या ठिकाणी आल्या कारणानं त्या गोडे गोड जीव झाला. म्हणून त्या देवाचा गोडवा जीवामध्ये आला आणि जीव त्याने संतुष्ट झाला. हा त्यातला भाव आहे. पण झालं कसं? कसं काय आला आणि कसं काय संतुष्ट झाला हे कळायला पाहिजे ना. म्हणे त्याने काय केलं माहिती आहे? त्यानं ज्ञानरूपी गंगेमध्ये स्नान केलं. त्यानं ज्ञानरूपी गंगेमध्ये बुडी मारली. गंगेत स्नान केल्याशिवाय त्यांनी अशा पद्धतीने दिव्यत्व प्राप्त व्हायचं नाही. ज्ञानरूपी गंगा जीवनात प्राप्त होण्याकरिता 2 प्रकारच्या गंगा, एक बहिरंग पाहिली जाणारी गंगा आणि एक अंतरंग पाहिली जाणारी गंगा. ज्ञानरूपी गंगा ही अंतरंग गंगा आणि बहिरंग गंगा जर कोणती असेल, हिमालयातून निघालेली गंगा. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? लक्षपूर्वक ऐका. आता तुम्ही इकडे जर पाहिलं तर मग मी कोणाला सांगू? महत्वाची गोष्ट आहे ना. तुम्हाला ढळू देणार नाही मी अजून 15-20 मिनिटं. लक्षपूर्वक ऐका. तुम्हाला थोडक्यात उरकून घेतो की काय काय माहिती, तेवढा इमानदार नाही मी. सांगता येत नाही मला आता काय होईल ते, म्हणून मी लक्षपूर्वक ऐका. फक्त तुम्ही महत्वाचा मुद्दा सांगतो. गंगा मला सांगायची. हा मुद्दा सांगण्याकरिता तर अभंग घेतला. कारण पर्वणी सांगायची ना, स्नान केलं जातं म्हणले, पर्वणी त्यांनी साधायची म्हणजे स्नानाकरताच गेलं पाहिजे. एका स्नानाची खुंटली म्हणजे स्नानही शब्द आला. कुठं स्नानाला जायचं म्हणे? गंगेत. 2 गंगा, अंतरंग गंगा म्हणजे ज्ञानरूपी गंगा आणि बहिरंग गंगा, हिमालयातून निघाली गंगा. आपल्याला एकच माहिती आहे, गंगा हिमालयातून निघाली. पण असं नाही महाराज, त्याच्यात बहिरंगात सुद्धा 3 गंगा आहेत. 3 प्रकार आहेत गंगेचे. एक गंगा त्याने वैष्णवी गंगा, दुसरी गंगा ब्राह्मी गंगा आणि तिसरी गंगा माहेश्वरी गंगा. 3 प्रकारच्या गंगा आहेत. हे नवीन आहे की नाही ऐकण्यासारखे? लक्षपूर्वक ऐका. वैष्णवी गंगा म्हणजे काय? ज्या वेळेला भगवंतानं वामन रूप धारण केलं
आणि वामन अवतार धारण करून त्यांनी मला 2 पावलात सगळं ब्रह्मांड व्यापून टाकलं आणि तिसरा पाय कुठं ठेवू त्यांनी म्हणायला सुरुवात केली ना. एका पावलामध्ये खालचे लोक व्याप्त केले, अतल वितल सुतल तलातल रसातल महातल पाताळ, हे अधोलोक त्यांनी एका पावलातच व्याप्त करून टाकले. दुसरा पाय कुठे ठेवायचा म्हणून उंच त्यांनी नेला महाराज. त्याने भूलोक भोरलोक जनलोक तपलोक महलोक सत्यलोकात नेला महाराज. आणि सत्यलोकात भगवंताचा पाय गेल्यावर ब्रह्मदेवाला आनंद झाला, म्हणे माझ्या बापाचे चरण माझ्या घरापर्यंत आले. फार आनंदी झाला. आता काय करू, याची पूजा कशी काय करू म्हणून कमंडलूत पाणी होतं ना, ते पाणी त्यांनी भगवंताच्या अंगठ्यावर ओतलं आणि अंगठा धुतला. कारण पाय काय मोठा असेल की नाही महाराज, एवढा उंच नेला म्हणल्यानंतर केवढा त्याचा पायाचा त्याने तळवा चवडा असेल, म्हणून अंगठा किती मोठा असेल त्याच्या कमंडलूतलं पाणी अंगठ्यावर ओतलं आणि अंगठा धुतला फक्त देवाचा. आणि तो अंगठा धुतल्याबरोबर त्या अंगठ्याच्या धुण्यातून त्यांनी महाराज जे पाणी पुढे प्रवाहित होऊ लागलं त्याचं नाव आहे गंगा. ते गंगा अवतरण आहे महाराज. आता गंगा दशहरा होऊन गेला ना, म्हणून ती गंगा प्रत्यक्ष प्रगट झाली. आणि अशा पद्धतीने गंगेचं विष्णूच्या चरणांमधून वाहू लागली म्हणून तिचं नाव पडलं वैष्णवी गंगा. ही वैष्णवी गंगा. दुसरी गंगा ब्राह्मी गंगा, हिचं नाव आहे सरस्वती, जी त्यांनी आता सध्या गुप्त आहे. पूर्वीच्या काळामध्ये सरस्वती नदी प्रत्यक्ष रूपात प्रवाहित होती, पण काही कारणास्तव त्याग्नी महाराज तिला गुप्त व्हावं लागलं आणि मग ती त्याग्नी महाराज अलकनंदेमध्ये अशा पद्धतीने प्रविष्ट झाली. पुढे जाऊन हे अलकनंदा मंदाकिनी सगळ्या गंगेत आल्या आणि गंगेमधूनच सरस्वती त्यांनी गुप्त रूपानं प्रवास करत करत अलाहाबाद क्षेत्रामध्ये त्यांनी ती सरस्वती प्रत्यक्ष प्रगट झाली आणि तिथे त्यांनी महाराज तिला यमुना सुद्धा येऊन मिळाली. गंगा, यमुना आणि सरस्वती याला त्रिवेणी संगम म्हणतात. 2च नद्या स्पष्ट दिसतात, यमुना आणि गंगा, पण तिसरी नदी दिसत नाही. पण बारकाईनं जर त्रिवेणी संगमामध्ये तुम्ही जाऊन पाहाल तर एका नदीचा प्रवाह शुभ्र दिसतो, एका नदीचा प्रवाह काळा दिसतो आणि एका नदीचा प्रवाह निळा दिसतो. या 3 प्रवाहांना स्पष्ट रूपानं त्रिवेणी संगमात पाहता येतं. पूर्वीच्या काळात त्या स्पष्ट दिसत होत्या. त्याच्यापैकी शुभ्र वर्णाची जी आहे ती गंगा आहे, जी त्याग्नी महाराज काळ्या रंगाची आहे ती यमुना आहे आणि जी निळ्या रंगाची आहे ती सरस्वती आहे. सरस्वती सुद्धा गंगाच आहे पण ब्रह्मदेवापासून प्रगट झालेली आहे म्हणून तिला ब्राह्मी गंगा म्हणतात. 2 गंगा झाल्या, एक वैष्णवी गंगा, दुसरी ब्राह्मी गंगा आणि तिसरी आहे माहेश्वरी गंगा. माहेश्वरी गंगा म्हणजे काय, भगवान शंकरापासून प्रगट झालेली गंगा. तू म्हणाल ही नाही का भगवान शंकरापासून प्रगट झाली, अहो ती त्यानं फक्त मस्तकावर झेलली, ती धारण केली. तिचा वेग सहन करणारं कोणी नव्हतं. सगराचे त्यांनी 60,000 मुलं कपिल भगवंताच्या दृष्टिक्षेपानं जळून भस्म झाले आणि सगर पाया पडायला लागला. सगर राजा म्हणे माझ्या पोरांचा उद्धार कशाने होईल. कपिल भगवंतानं सांगितलं स्वर्गातून गंगा आणा, यांच्यावरून प्रवाहित झाली म्हणजे त्यांचा उद्धार होईल. महत्वाची गोष्ट आहे. मग काय करायचं, त्याचा दुसरा मुलगा होता मला, दुसऱ्या बायकोपासून झालेला, त्याचं नाव होतं असमंजस. त्यानं जन्मभर तपश्चर्या केली, गंगा आली नाही. त्याला मुलगा झाला अंशुमान. या अंशुमानानं जन्मभर तपश्चर्या केली, गंगे गंगे म्हणत गंगा आली नाही. त्या अंशुमानाला त्यांनी मुलगा झाला, त्याचं नाव आहे दिलीप. या दिलीपानं जन्मभर तपश्चर्या केली, गंगा आली नाही महाराज. आणि मग त्याला मुलगा झाला भगीरथ आणि भगीरथानं तपश्चर्या केली, गंगा प्रगट झाली. गंगा म्हणली का रे एवढे सारे तपश्चर्या करून मला बेजार करून टाकलं म्हणे तुम्ही. जो उठतो तो जन्माला येतो माझ्याच मागे लागतो म्हणे गंगे गंगे गंगे. काय काम आहे म्हणे, प्रवाहित झाल्या पाहिजे, पूर्वजांचा उद्धार करायचा आहे. चला म्हणे पण माझा वेग एवढा प्रचंड आहे कोणाला धारण करता येणार नाही, आधी वेग धारण करणारा तयार करा. मग भगवान शंकरासारखा दुसरा कोण आहे म्हणून भगवान शंकराला प्रसन्न केलं. ते म्हणले ठीक आहे, पण गंगा मानवती झाली, फुगली ना महाराज, अभिमान तिला झाला म्हणे मी येणार आहे. तेच ना भगवान शंकरानं जटा मोकळ्या केल्या, गंगे म्हणून मोठ्यानं हात मारल्याबरोबर गंगेला यावं लागलं आणि आधी अशी त्यांनी जटेत बांधली, अभिमानी झाली म्हणून. परत भगीरथाला चिंता म्हणे माय बाप अहो प्रवाहित होऊ दे ना, तिला बांधून टाकलं. मग जटेतून अंगुष्ठ प्रमाण बाहेर पडली पण तिचं नाव पडलं जटाशंकरी. गंगेचं नाव आहे. भगीरथा करता आली म्हणून भागीरथी, जटेतून प्रगट झाली म्हणून जटाशंकरी. जन्नू नावाचा राजा त्यांनी तपश्चर्या करत होता, त्यालाच बुडवलं, त्याचं सारं साहित्य वाहून नेलं महाराज तिला. मग काय करायचं, त्याला राग आला, त्यानं पिऊनच टाकली गंगा. आता पुन्हा भगीरथाला पंचायत पडली म्हणे तो पिऊन टाकली, जाऊ दे म्हणे पुढे. मग त्यानं मांडी फाडून बाहेर काढली म्हणून जन्नूच्या मांडीतून प्रवाहित झाले म्हणून जान्हवी नाव पडले आणि तीच टाकली महाराज सगळ पुत्रांचा उद्धार करण्याकरिता गेली अशी गंगा. ती वास्तविक वैष्णवी गंगा आहे. भगवान शंकरानं फक्त धारण केलेली आहे, भगवान शंकरापासून प्रगट झालेली नाही. पण भगवान शंकरापासून एक गंगा प्रगट झाली, त्या गंगेचं नाव आहे नर्मदा. का बरं तिला नर्मदा म्हणत असतील, ही नर्मदा गंगाच आहे पण शंकरानं स्वतः प्रगट केलेली आहे. भगवान शंकर हे प्रलयंकर आहेत महाराज, संपूर्ण जगताचा प्रलय करतात आणि प्रलय कालामध्ये त्याने महाराज भगवान शंकराला तांडव करावं लागतं
आणि ते तांडव नृत्य भगवान शंकर करू लागले की त्यांच्या सर्वांगाला घाम येतो महाराज. आणि त्या घामातून त्यांनी एवढ्या जलधारा प्रत्यक्ष प्रगट होतात की त्या जलधारांचा एक ओघ निर्माण होतो आणि त्या ओघाला त्यांनी नाव प्राप्त होतं नर्मदा. ती शीतलता प्राप्त करून देणारी आहे. नर्मदा शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. नर्म शब्दाचा अर्थ होतो आनंद आणि दा शब्दाचा अर्थ होतो देणारी. जी सगळ्या जीवांना आनंद प्राप्त करून देते तिचं नाव आहे नर्मदा. ती नर्मदा प्रत्यक्ष भगवान शंकराच्या घामातून प्रगट झाली आणि प्रगट होऊन प्रवाहित होऊ लागली. ती भगवान शंकराची कन्या, तिला शिवकन्या म्हटलं जातं, तिला रेवा सुद्धा म्हटलं जातं. ही त्यांनी तिला अनेक नाव आहेत महाराज. फार आनंददायी आहे, तिला नर्मदा म्हणतात. ती नर्मदा मैया प्रत्यक्ष प्रगट झाली आणि प्रगट होऊन भगवान शंकराची तिनं तपश्चर्या केली. भगवान शंकर प्रसन्न झाले. विचारलं काय पाहिजे तुला? सांगितलं हे बघ देवा, तू माझा पिता आहेस, मी तुझ्यापासूनच प्रगट झालेले आहे, मला दुसरी काही अपेक्षा नाही. मला असं वाटतं मला सदैव तुझं सानिध्य प्राप्त व्हावं, अखंड तू माझ्या संगतीत असावा, मी तुझ्या संगतीत असावं, तू माझा बाप आहेस. भगवान शंकर प्रसन्न झाले, वरदान दिलं. नर्मदे तुला वरदान देतो, तुझ्या पात्रामध्ये जेवढे कंकड आहेत ते सगळे शंकर मानले जातील. कंकड म्हणजे खडे, कंकड म्हणजे दगड, कंकड म्हणजे गोटे. नर्मदेच्या गोटा असं आपण म्हणतो की नाही, ते गोल गोल गरगरीत असतात. त्यांनी महाराज नर्मदेचा गोटा, त्या नर्मदेच्या गोट्यामध्ये, त्या नर्मदेच्या दगडामध्ये, त्या नर्मदेच्या पात्रात असणाऱ्या छोट्याशा कंकड म्हणजे दगडामध्ये, खड्यामध्ये सुद्धा भगवान शंकराचं वास्तव. नर्मदेच्या पात्रातून जर एखादा त्याने दगड आपण घरी आणला आणि महादेव म्हणून जर त्याच्यावर पूजा केली तर त्याने ती पूजा भगवंताला प्राप्त होते. त्याची प्राण प्रतिष्ठा करावी लागत नाही. हे नर्मदेचं सामर्थ्य आहे. अशी नर्मदा मैया तिने वरदान मागितलं, जो कोणी माझ्या काठावर राहील, माझ्या संगतीत राहील, त्याला अखंड तुझी कृपा प्राप्त व्हावी, त्याला तुझा साक्षात्कार व्हावा, त्याला स्वरूपाचा बोध प्राप्त व्हावा, असं त्यांनी वरदान नर्मदेनं भगवान शंकराकडे मागून घेतलं. आणि भगवान शंकरानं नर्मदा माईला हे सगळे वरदानं देऊन टाकली महाराज. पण आजही जो कोणी नर्मदेच्या काठावर जातो, आजही जो कोणी नर्मदेची सेवा करतो, नर्मदेची सेवा सुद्धा आहे. नर्मदा सेवा संघ म्हणून आमच्या अपूर्वानंदांनी सुरू केलाय. त्यांनी महाराष्ट्रातून त्यांनी महाराज गावगाव फिरून लोकांचे टाकून देण्याचे जे कपडे आहेत ना, जुने पाने, ते गोळा केले. नर्मदेच्या काठावर राहणारे जे आदिवासी लोक आहेत, ज्यांना कपडेच नाहीत घालायला, ट्रका भरून कपडे इथून नेले आणि त्या सगळ्या लोकांना कपडे वाटायचं काम केलं. नाही तर नर्मदा परिक्रमा करणं सोपं नाही. रस्त्यानं चालत असताना त्यांनी मला त्या तिथल्या निषादांनी, त्या चोरांनी टक धरूनच बसायचं आणि एखाद्याजवळ जर पिशवी काही सामान सापडलं की त्याच्यावर आक्रमण करायचं. त्यांच्यावर तीर कमठी आहे म्हणून असा त्यांनी बाण मारायचा, मारून त्याला गहाळ करून टाकायचं त्या यात्रेकरूला आणि मग त्याच्याकडचं सगळं लुटायचं आणि पळून जायचं. असा तिथला त्यांनी धंदा. पण आता ते कमी झालं. त्या लोकांना शिक्षण नाही, शाळा नाही, त्यांच्यापर्यंत लाईट गेली नाही, त्यांच्यापर्यंत रस्ते गेले नाहीत, त्याच्यामुळे ते आदिवासी म्हणून गणले गेले. पण त्यांची सुद्धा सेवा केली जाते. नर्मदा माईची सेवा म्हणून नर्मदा सेवा संघ त्यांनी स्थापन केला आणि महाराष्ट्रातले लोक नर्मदेची सेवा करतात. मग नर्मदा माई त्यांनी 2-3 राज्यांमधून प्रवाहित होते, 4 राज्यात प्रवाहित होते. पहिलं म्हणजे मध्य प्रदेश, अजून गुजरात, महाराष्ट्र, अजून झारखंड, आता नवीन झालं झारखंड. असे 4 राज्य आहेत मला. या 4 राज्यांमधून नर्मदा माई प्रवाहित होते. म्हणून त्यांनी दिव्य असणारी ती नर्मदा, तिला माहेश्वरी गंगा म्हणतात. म्हणून त्यांनी महाराज जी वैष्णवी गंगा आहे तिच्यात स्नान केलं तरी सुद्धा पाप घालवते. जी त्यांनी महाराज ब्राह्मी गंगा आहे सरस्वती, तिच्यात स्नान केलं त्रिवेणी संगमात जाऊन की पाप घालवते. आणि त्यांनी महाराज जी माहेश्वरी गंगा आहे तिच्यात स्नान केलं की ती सुद्धा पाप घालून आनंद प्राप्त करून देते. म्हणून त्यांनी महाराज बहिरंगाने जर गंगा पाहायची असेल तर अशा पद्धतीने पाहावी लागेल. तिच्यात स्नान केल्यानंतर अंतकरण निर्मळ होईल आणि निर्मळ झाल्यानंतर त्यांनी महाराज हे बघा, आपल्या अंतकरणामध्ये दोष आहेत, आपल्याला माहित नाही आपण काय काय पाप केले. जे आपल्याला माहिती आहे त्याला ज्ञात पातक म्हणतात. आणि जे माहितच नाही केलेलं पाप, रस्त्याने चालायला लागले आणि पायाखाली मुंग्या मेल्या, पाप लागेल की नाही? पापच आहे. पण अज्ञात पातक आहे ते सुद्धा पापच आहे, लागतं महाराज ते सुद्धा आपल्याला. म्हणून जड भरताच्या खांद्यावरती होती ना पालखी लोहगण राजाची, आणि ते अशी चालत होते वाकडे तिकडे. का बरं? त्याचं कारण एवढंच आहे, पायाखाली किडे मुंगी मरू नयेत म्हणून. पाप लागेल ना म्हणून महत्वाची गोष्ट. आता ते ब्रह्मरूप आहे, त्यांना कशाचं पाप नाही, पण त्याच्यात त्यांनी देव राहतून दुखावला जाईल, त्याला इजा होईल, हा त्यातला भाव होता. म्हणून अशी खांद्यावर पालखी घेऊन त्यांनी चालत होते. म्हणून त्यांनी महाराज अज्ञात पातक, जे ज्ञात पातक आहेत, माहित आहे आपण पाप केलं, दारू पिलो, मांस खाल्लं, व्यभिचार केला, हे सगळं त्यांनी खोटं बोललो, चोऱ्या केल्या, दुनियादारी सगळी केली. लोकांना जरी माहित नसलं तरी ज्याचं त्याला माहित असतं ना. महत्वाची गोष्ट ही ज्ञात पातक आहे. आणि ही ज्ञात पातक जर घालवायची असतील तर त्याला त्यांनी असाधारण प्रायश्चित्त आहे, असाधारण प्रायश्चित्त. पण आपल्याला माहितच नाही काय पाप केलंय.
आणि ते जर घालवायचं असेल तर त्याला साधारण प्रायश्चित्त शास्त्रात सांगितलं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. महत्वाची गोष्ट आहे. काय साधारण प्रायश्चित्त आहे? दोन आहेत म्हणायचं. एक आहे भगवंताचं नामस्मरण, हे प्रायश्चित्त आहे. आणि दुसरं आहे गंगा स्नान. गंगा स्नान केल्यानं भगवंताचं नामस्मरण केल्यानं पापमुक्त माणसाला होता येतं. म्हणून गंगा पापम शशितापम दैन्यम कल्पतरुस्तथा असं म्हटलं जातं. गंगा पाप घालवणारी आहे. म्हणून तर त्यांनी पाप घालवण्याकरिता गंगेत जावं. त्या गंगेत जाऊन काही लोक एवढे त्यांनी हुशार झाले, ते म्हणतात कशाची तीर्थयात्रा आणि कशाचं काय, सगळे बावळ त्यात पण यात्रेला जातात. ज्ञानोबराय म्हणतात तीर्थव्रती भाव धरिले करुणा शांतीदया पाहुणा हरिकरी. आणि तीर्थव्रताच्या ठिकाणी भाव धरावा. जवळ हे सगळं सिद्ध आहे. हात चालावया पाय तव तू आपले स्वहित पाहे. तीर्थयात्रा जाय चुकू नको. तीर्थयात्रेला जायला चुकू नकोस म्हणून तीर्थयात्रा केली पाहिजे. म्हणून त्याने नर्मदेची परिक्रमा करणं ही तीर्थयात्रा नाही काय, ही केली पाहिजे. मग ही त्याने मला पाप घालवते. आणि हे पाप गेल्यानं अंतकरण त्याने निर्मळ होईल. आणि निर्मळ झालेलं अंतकरण ज्ञानाचा अधिकारी होईल. बाहेरच्या गंगेत स्नान केल्यानं आतल्या गंगेपर्यंत जाता येईल. ऐकतात ना तुम्ही सर्वजण. ही बाहेरची गंगा झाली. आतली गंगा ज्ञानरूपी गंगा ही आत प्रवाहित होती श्री गुरूंच्या माध्यमातून. त्या दिवशी वक्ते बाबांनी आळंदीचा अभंग घेतला होता. येवलेचे रोप लावले द्वारी आणि त्याचा वेलू गेला गगनावरी. अर्थ काय सगळा सांगितला नाही. बरेच लोक असतील याच्यातली, त्यांना माहिती आहे. पण शेवटच्या 2-5 मिनिटात एक मुद्दा सांगितला. ते म्हणजे येवलेचे रोप लावले द्वारी. द्वार म्हणजे सांगितलं कान. कान हे सांगितलं द्वार. आणि त्याच्यात महावाक्य सांगितलं येवलस रोप. आणि येवलेस रोप लावले द्वारी आणि त्याचा वेलू गेला गगनावरी. महावाक्य म्हणजे स्वरूपाचं बोध म्हणजे ज्ञान. ज्ञानरूपी त्यांनी महावाक्य आणि हे त्यांनी कानरूपी दरवाजा मध्ये त्यांनी लावलं आणि त्याचा वेल गगनावर गेला म्हणजे त्यांनी दिव्यत्व प्राप्त झालं. हा त्यातला भाव आहे. पण आपल्या जीवनामध्ये ज्ञानरूपी गंगा प्रवाहित व्हावी आणि ती प्रवाहित झाल्यानंतर आपण तिच्यात स्नान करावं. ते स्नान केल्याबरोबर आपल्या जवळ असणारा अविद्येचा मळ निवृत्त होईल. आणि तो निवृत्त झाला की गोडे गोड जीव त्यांनी धाईल म्हणजे तो संतुष्ट होईल. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी परिच्छिन्न असणाऱ्या जीव स्वरूपामध्ये देव आला कसा, देव तिळे आला आणि गोडे गोड जीव झाला. देवाच्या गोडव्यानं जीवाच्या ठिकाणी गोडवा आला हे प्रत्यक्ष पाहायला मिळालं. पण कसं काय पाहायला मिळालं? अहो त्याला त्यांनी गंगा स्नान घडलं, पर्वकाळ साधला आणि म्हणून त्याच्या ठिकाणचा मळ गेला. आणि मळ गेला म्हणून देव त्याच्या ठिकाणी आला. हे सांगण्याकरिता अभंगाच्या दुसऱ्या चरणात साधला हा पर्वकाळ गेला अंतरीचा मळ. गंगा स्नान घडलं. बाहेरच्या गंगाचं पाहिलं ना आपण. मग त्याच्यापैकी कोणत्याही गंगेचं स्नान घडू द्या. तुम्ही ऐकतात सर्वजण. बाहेरच्या गंगेपैकी वैष्णवी म्हणा, ब्राह्मी म्हणा, नाही तर माहेश्वरी नर्मदा म्हणा, कोणत्याही गंगेचं स्नान घडू द्या. ती गंगा तुम्हाला पावन करेल. आणि त्या गंगेच्या सामर्थ्यानं आपल्या अंतकरणामधला त्यांनी दोष निघून जाईल. म्हणून तर त्यांनी वाच्य म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती गंगा. म्हणून एवढं सामर्थ्य गंगेत आहे. मग कोणती म्हणा गंगा. नर्मदा म्हणले तरी पाप जाईल. आणि पाप गेल्यानं ज्ञानाचे अधिकारी व्हाल. आणि मग ज्ञान रूपी गंगा जीवनात प्राप्त होईल, ती प्रवाहित होईल. पण फरक आहे म्हणा दोन्ही गंगांमध्ये. त्या गंगेमध्ये पाणी वाहत
तुम्ही ऐकतात ना सर्वजण? घाबरे नाही झाले ना कोणी अजून? नाही ना? हा, नाही तर थांबतो मी, माझं काय म्हणणं नाही बुवा. ऐकायला जर तुम्हाला बरं वाटत असेल तर ऐका, महत्वाचं सांग. ती जी बाहेरची गंगा आहे ना त्याच्यात पाणी वाहतं, आणि ही ज्ञानरूपी गंगा आहे ना आतली, याच्यात अग्नी वाहतो. अग्नी, आग आग कुठं वाहत असते का? पण हा भडकाचा आहे महाराज अग्नीचा. मी सांगू, या गंगेत, ज्ञानरूपी गंगेत जर स्नान केलं तर जाळून टाकते महाराज सगळं. गीता वर्णन करून सांगते, हे ज्ञानाग्नीत सर्व कर्मानी भस्मसात कुरुते तथा. ज्ञानाला अग्नी म्हटलंय. वैराग्यवान लोकांच्या जवळ त्यांनी महाराज विवेक असला पाहिजे. आणि त्या विवेकाजवळ त्यांनी वैराग्य असलं पाहिजे, दोन्ही जोडून असतात. पण या दोघांची जोड घातल्यानंतर ते कसं असलं पाहिजे त्याच्याकरिता म्हणतात धगधगीत ज्वाळ अग्नी घेतली. धगधगीत असलं पाहिजे वैराग्य सुद्धा, विवेक सुद्धा. विवेकासहित वैराग्याचे बळ आणि धगधगीत ज्वाळ अग्नी जे. विवेक म्हणजे त्यांनी ज्ञानाची भूमिका आहे, आणि ती अग्नी महाराज धगधगीत असली पाहिजे. मिळमिळीत ज्ञान प्राप्त करून काय उपयोग? फक्त शब्द ज्ञानापुरतं थांबून काय उपयोग? तोंडानं मी ब्रह्म म्हणून काय उपयोग आहे? त्यानं त्याने त्याच्यात पदार्पण केलं पाहिजे, त्यानं ते स्वीकारलं पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे, ज्याच्या आत ही अग्नी प्रज्वलित झालेली आहे, हा ज्ञानरूपी अग्नी ज्याचा भडकलेला आहे, आणि तो याला दिव्य चिंगारी म्हणायचं. ही ठिणगीच आहे महाराज. ही ज्याच्या जीवनामध्ये त्याने पडते त्याचं सगळं जाळून टाकते. काय जाळते? त्याचं पाप तापाला जाळते, त्याच्या कर्मांना जाळून टाकते, त्याच्या अज्ञानाला जाळून टाकते, त्याच्या जीवपणाला जाळून टाकते, आणि त्याला ब्रह्मरूप करून टाकते. म्हणून त्यांनी धर्मग्रंथ सब जला चुके है जिसके अंदर की ज्वाला. मंदिर मस्जिद गिरिजे सबको तोड़ चुका वो मतवाला. पंडित मोमिन पादरियों के फंदों को जो काट चुका, कर सकते है आज उसी का स्वागत मेरी मधुशाला. ये मंदिर नहीं मधुशाला है, सदगुरु बना है साकी. जीवन की मदिरा यहाँ पिलाई जाती है, आओ अपने प्यास बुझाओ. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी अष्टावक्र गीता जर तुम्ही वाचली तर त्याच्यामध्ये त्यांनी महाराज शांताराम थत्तेंनी त्याचा अर्थ लिहिला. निर्मला देवीने त्यांनी त्याला अभिप्राय दिला, आशीर्वाद वचन दिले. आणि त्या आशीर्वाद वचनामध्ये त्यांनी महाराज हे मधुशाला नावाची एक कादंबरी आहे, हरिवंशराय बच्चननी लिहिलेली. आणि त्या कादंबरीमध्ये हे एक दोहा आहे. हा दोहा तुम्हाला कादंबऱ्यातलं सांगतो, पण पटण्यासारखं आहे ना महाराज. महत्वाची गोष्ट आहे. काय आहे ते म्हणतात, धर्मग्रंथ सब जला चुके है जिसके अंदर की ज्वाला म्हणजे अग्नी. जो दिव्य स्थितीला त्याने प्राप्त झाला, ज्ञानरूपी अग्नी ज्याच्या जीवनात प्राप्त झाला, तो त्याने महाराज धर्मांच्याही पलीकडे निघून जातो. अपेत कृत्यम अनुपेत कृत्यम असं शुकाचार्यांना म्हटलंय. जे त्याने महाराज प्रवृत्ती निवृत्तीच्या पलीकडे. का बरं? आग लागली म्हणून. का बरं? ज्ञानरूपी अग्नी प्रज्वलित झाला म्हणून. दिवा लागणं म्हणजे त्याने काय पाण्याचा दिवा लागतो का? म्हणजे पाण्याची ज्योत प्रकाशित झाली असं कधी होतं का? अग्नीचीच होते की नाही? पण उजाळाला दीप गुरुकृपा तुकोबाराय म्हणतात. म्हणून दिवा लागला कशाचा? गुरुकृपेचा दिवा लागला, म्हणजे अग्नी प्रज्वलित झाला. आणि हा गुरु तुका म्हणे रक्षा झाली आपे आप उजळाला दीप गुरुकृपा. रक्षा होण्याकरिता पाणी लागत नाही, पाण्यानं माणसाची राख होत नाही, अग्नीनं माणसाची राख होते. म्हणून राख होण्याकरिता अग्नीची गरज आहे. म्हणून कर्माची राख जर व्हायची असेल, जीवपणाची राख जर व्हायची असेल, दिसणाऱ्या दृश्य प्रपंचाची राख जर व्हायची असेल तर ज्ञानानं होईल बाध रूपाने. हा महत्वाचा विचार आहे. ज्ञान प्रगट झालं पाहिजे म्हणून ज्ञानरूपी गंगा, आणि या ज्ञानरूपी गंगेमध्ये नाहता आलं पाहिजे. बऱ्याच वेळेला ज्ञान आपल्या दारात येतं, आणि असं त्यांनी कोणी सांगायला लागलं तर जर कीर्तनात डुकले यायला लागल्या की समजायचं आपल्याला पर्वणी साधत नाही. लोक त्यांनी आळशावर गंगा आली, हा त्याच्या मागचा नियम आहे. गंगा येते आपल्या दारात, ज्ञानरूपी गंगा सुद्धा येते. साधू संत हात जोडून सांगतात, अरे ऐका, गरजेचं आहे, महत्वाचं आहे, तुमच्या कामाचा आहे, तुमच्या हिताचा आहे, तुमच्या फायद्याचा आहे, तुमच्या उद्धाराचा आहे. तुम्हाला तुमच्या आनंदा करताय, तुमच्या सुखा करताय, सारं सांगितलं जातं. पण ते म्हणतं काहीतरी सांगताय. ही आळशावरची गंगा, त्याचं भाग्य कमी पडतं, त्याचं कपाळ कमी पडतं, म्हणून त्याला त्या गंगेत स्नान करता येत नाही. महत्वाचा भाव आहे. म्हणून ज्ञानरूपी गंगा, आणि या ज्ञानरूपी गंगेमध्ये स्नान करणं हे साधलं पाहिजे. ही पर्वणी आहे. आता पर्वणी कशाकरिता म्हणलं असेल? ज्ञान सगळ्यांच्या समोर मांडलं जातं, पण सगळ्यांना कळत नाही. कळेल किंवा तुम्ही ऐकतात ना सर्वजण? दोन महत्वाचा मुद्दा सांगून थांबतो. आता पुढे चला. पेरता की नाही तुम्ही सगळेजण? आता पाऊस आला, केरळकडे मान्सून आला. आता तो पुढे आला गेलं की तर आपल्याकडे पडेल, आणि पडल्यानंतर आपण पेरू की नाही? पाऊस पडल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी पेरणार का? हा, बापशावर पेरणार.
चिखलात कोणी पेरतं का महाराज? बरं ढेकळात कोणी पेरतं का? ढेकळातही पेरता येत नाही, चिखलातही पेरता येत नाही. मग वापसा होऊ द्यावा लागतो, वापशात पेरलं पाहिजे. तसं ज्ञान सुद्धा सांगण्याची गोष्ट आहे, पण वापसा झाला पाहिजे. बिगर वापसाचं कसं सांगता येईल? म्हणून त्यांनी महाराज अंतकरणाची स्थिती निर्माण व्हावी लागेल. वापसा झालं की पेरणारा येतो. ऐशी कर्मसाम्य दशा होय जेथे विरेशा तरी सद्गुरु आपैसा भेटीची की. काय घेऊन येतो? ज्ञानरूपी गंगाच घेऊन येतो, कारण त्याच्याच जवळ ज्ञान आहे. कारण का ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आठी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वी. शिका ते ज्ञानाचा पुरवठा, ते तर सेवा हाची सगळ्या ओव्या पाहून घ्या. त्याच्याजवळ ज्ञान आहे, तो ज्ञान देणार आहे. वापसा झाल्याबरोबर येतो आणि आल्याबरोबर पेरतो. आणि एखाद्याला वापसाही झाला आणि वापसा झाल्यानंतर पेरणाराच आला नाही, पेरायची प्रक्रिया माहित नसते. घेतलं त्याने धान्य वटीत भरलं. वटी म्हणतात त्याला. आता मला माहिती काही शेतकऱ्यांनी असं ऐकून सांगायचं तुमच्या समोर फक्त. अशी वटी त्याने म्हणतात ते धान्य ठेवण्याची ती पिशवी, आणि त्याच्यात मग त्यांनी बुटभर धान्य घ्यायचं आणि असं फेस करून द्यायचं. आणि वापसा झाला म्हणे आता येतो मला पेरून, गेला 10 मिनिटातच पेरून आला. म्हणजे कसं काय पेरलं? सारं मला फेस करून दिलं मी आपापच. उगवेल की नाही? उगवेल ना महाराज. उगवेल, पण उगवल्यानंतर त्याला कणस सुद्धा येतील. पण पुढचा मुद्दा सांगतो, त्याच्यात धान्य भरणार नाही. माऊली म्हणतात कणेविन सोपटे. हा कणसे लागली दाटे. दाट कणस आल्यासारखे दिसतात, पण सारे सोपटे, म्हणजे त्यांनी त्याच्यात धान्य भरत नाही, त्याच्यात कण भरत नाही. मग वापसा झाल्यानंतर त्यांनी असंही चालत नाही, साड्याच्याच तोंडातून पेरावं लागेल. तेव्हा त्यांनी पेरलं जातंय. पाबरीनेच पेरलं पाहिजे तर पेरलं जातंय. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी आपल्या अंतकरणाची स्थिती होणं हा वापसा आहे. आणि हा वापसा म्हणजेच पर्वणी आहे. ही पर्वणी आपल्याला साधता आली पाहिजे. आणि या पर्वणीमध्ये जर श्री गुरूंनी खऱ्या अर्थानं बोधरूपी अग्नी आपल्या हृदयामध्ये प्रस्थापित केला तर त्या अग्नीच्या माध्यमातून काय होईल? सगळा मळ जळून जाईल. म्हणून तुकोबराय म्हणतात देव तिळाच्या ठिकाणी आला, गोडे गोड जीव झाला. पण कशामुळं? त्यानं पर्वणी साधली. म्हणून पर्वणी साधली, मुमुक्षु स्थितीत गेला, श्रीगुरूंच्या माध्यमातून बोध झाला. आणि या बोधानं त्यांनी महाराज अंतकरणातला अज्ञानाचा मळ गेला. आणि मळ गेल्याबरोबर स्वतःच देव झाला. हा पर्वकाळ त्याला साधला हा पर्वकाळ. हा म्हणण्याचं तात्पर्य हेच आहे महाराज, हा पर्वकाळ साधला. म्हणून गेला अंतरीचा मळ. एकच स्नान केलं ज्ञानरूपी गंगेमध्ये. एक स्नान केल्याबरोबर त्यांनी ज्ञानाग्नीत सर्व कर्माने आणि भस्मसात पुरते तथा पाप पुण्यात्मक कर्म आहेत आणि जीवाला ते लागत असतात. म्हणून त्यांनी ज्यानं ज्ञानरूपी अग्नीमध्ये त्यांनी पदार्पण केला, ज्यानं ज्ञानरूपी अग्निमय असणाऱ्या गंगेमध्ये स्नान केलं, त्याचे पाप पुण्य एका स्नानातच त्यांनी संपून जातात. अभंगाचं 3रं चरण. पाप पुण्य त्यात बराच भाव आहे. वेळ म्हणतो नको जास्त भाव खाऊ. आता थांबलं पाहिजे. ऐका, महत्वाचा मुद्दा सांगतो. एक शेवटचा त्याच्यात शब्द आहे खुंटले. पाप पुण्य गेले. एकदा स्नान केलं की पाप पुण्य जात. पण गेलेलं काही परत येणार नाही. कशावरून?
म्हणजे फार पाप केलं आणि त्याने गंगेत स्नान करून आणून गेलं पाप आणि घरी आल्यावर चांगला वागला तर बरं, नाही तर परत पहिल्यासारखं वागायला लागले की परत आलं, पापही आलं आणि पुण्य आलं. पण एकदा गेलेलं परत येऊ शकतं, पण खुंटणे शब्द वापरला परत येणेच नाही, परत कधीच पाप लागणार नाही. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप आणि लागून येते पाप पुण्य. पाप जातं महाराज गंगेत गेल्यावर. नर्मदेच्या स्नानाला गेल्यावर, गंगेच्या स्नानाला गेल्यावर काय करायचं माहिती आहे? जर गेलात कधी तर तुम्हाला माहित असलं पाहिजे, मुळामाई वाहते ना, ही सुद्धा पावन आहे, पावन करणारी आहे म्हणून तीर्थ आहे. तिच्यात जर स्नान करायचं असेल तर त्यांनी महाराज पाण्यात जायचं आणि नाभी स्नान, कटी स्नान, त्याला दोन नाव आहेत. म्हणून असं नाभीपर्यंत पाण्यात जायचं आणि गेल्यानंतर त्यांनी महाराज पाण्यात बुडी मारायची. नाक धरून त्यांनी बुडी मारायची. 1 मिनिटं, 2 मिनिटं, 5 मिनिटं, काय तुम्हाला खाली थांबता येईल नाही ना? म्हणजे तुम्ही ऐकतात सर्वजण, काही काही तुम्हाला दिसत नाही. एवढं सांगून थांबतो, ऐका. पाण्यात बुडी मारायची, जेवढं सहन होईल तिथपर्यंत, 1 सेकंद, 2 सेकंद, 10 सेकंद, आणि थांबायचंच पाण्यामध्ये जेवढं होईल तेवढं. का बरं माहितीये? त्याचं कारण त्यांनी महाराज तीर्थ हे जड आहे आणि आपण केलेलं पाप हे हलका आहे. आधी तर त्यांनी महाराज पाण्यात बुडी मारून थांबलं की त्या पाण्यात बुडी मारल्याबरोबर त्यांनी तीर्थ पापाचं क्षालन करत, पाप ओढूनच काढतं. ओढून काढलं की पाण्यावर तरंगत महाराज ते पाप. तोपर्यंत पाण्यातच थांबायचं. प्रवाह जर वाहत असला तर मग वरचं वाहून जाऊ द्यायचं, आणि मग पाण्याच्या वर डोकं काढायचं. परत एकदा पाण्यात बुडी मारायची, दुसऱ्यांदा परत तसंच करायचं आणि तिसऱ्यांदा पाण्यात बुडी मारायची. मग 3 वेळेला पाण्यात बुड्या मारल्या की मग त्याच्यानंतर त्यांनी प्रक्रिया विशेष आहे. मग ज्या देवदेवतेची तुम्ही उपासना करत असाल, ओंधळीत पाणी घ्यायचं आणि पाणी घेऊन त्या देवतेला अर्घ्य द्यायचं. त्या देवतेच्या नावाने पाणी सोडायचं. त्याच्यानंतर त्यांनी महाराज दुसऱ्यांदा पाणी हातात घ्यायचं. ज्या साधू संतांची तुम्ही ऋषीमुनींची उपासना करत आहात, तुमचे आदर्श आहेत, त्यांच्याकरिता पाणी हातात घ्यायचं आणि ओंधळीतून मध्ये असं सोडून द्यायचं. हे ऋषीमुनीं करतात. ज्यांच्या कुळात तुम्ही जन्माला आलेले आज जे पितर आहेत, त्या पितरांचा उद्धार व्हावा असं जर वाटत असेल तर या तीर्थातलं पाणी असं ओंधळीत घ्यायचं आणि उजव्या हाताच्या अंगठ्यानं असं सोडून द्यायचं. आणि हे त्यांनी 3 प्रक्रिया झाल्यानंतर आत्मतुष्टी करता, स्वतःच्या समाधानाकरिता, तीर्थस्नानाचं फल प्राप्त करण्याकरिता ओंधळीत पाणी घ्यायचं आणि असं आपल्या अंगावर टाकून घ्यायचं. याला म्हणायचं तीर्थस्नान. अशा तीर्थात गेलं पाहिजे. आता तीर्थयात्रेला सगळ्यांनीच गेलं पाहिजे तरच मन शुद्ध होईल. तुलसी मन को शुद्ध कियो, तीर्थयात्रा गयो न गयो. मन चंगा काठोट में गंगा. गंगा जवळच आहे पण मन शुद्ध झालं पाहिजे. ती तीर्थयात्रेशिवाय व्हायचं नाही. पण बाहेरची तीर्थयात्रा सांगितली. असं स्नान आहे, असं स्नान करावं, पाप त्याने जाईल आणि मग त्याने अशा पद्धतीनं खऱ्या अर्थाने दिव्यत्व प्राप्त होईल. हे पाप घालवण्याची पद्धती आहे. पण अशा पद्धतीने केलेलं पाप पाण्याच्या बाहेर आल्यानंतर जर परत 2 नंबर करायला लागला तर परत डोक्यावर येऊन बसतं आणि मुंडक्यावर बसून भोगायला येतं. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून तर त्यांनी महाराज भोगण्याकरिता परत येऊ शकतं. पण ज्ञानरूपी गंगेत ज्यानं स्नान केलं त्या स्नानानं मागचं सगळं पाप आणि पुण्य तर जाईलच जाईल, पण पुढचं सुद्धा कुंठित होईल. म्हणून त्यांनी पाप पुण्य गेले आणि एका स्नानाची खुंटले. आता परत येणे नाही असं त्यांनी खुंटीतच होतं. खुंटलं जातं हा त्यातला भाव आहे. एवढं सामर्थ्य त्यांनी ज्ञानरूपी गंगेच्या स्नानात आहे. म्हणजे दोन्हीकडूनही धरलंय मी आता असं. म्हणजे ज्ञानरूपी गंगा पण सांगतो, मधून मधून नर्मदा पण सांगतो. नाही तर अख्खं नर्मदेचं सांगितलं असतं तर ऐकणारे म्हणजे असते फक्त गोष्टी सांगितल्या त्यांना. फक्त त्यांनी महाराज ज्ञानाचं सांगितलं असतं तर ज्यांनी त्यांनी आयोजित केला कार्यक्रम नर्मदा माई करतात ते म्हणले ते फक्त कीर्तनच केलं, नर्मदा माईचं काहीच सांगितलं नाही. म्हणून दोन्ही संगत धरून चाललं पाहिजे असं म्हणून दोन्ही सारखं सांगतोय. बाहेरची गंगा आतली गंगा, बाहेरची गंगा आतली गंगा, बाहेरची पाण्याची ना आतली अग्नीची. बाहेरची पाप घालवते ना आतली कोणतीच करते. पण बाहेरच्या गंगेतल्या स्नान केल्याशिवाय आतली गंगा प्राप्त व्हायची नाही आणि आतल्या गंगेत स्नान केल्याशिवाय पाप पुण्य कुंठित व्हायचं नाही. म्हणून ती गंगा प्राप्त झाली पाहिजे. एका स्नानाची खुंटणे, खुंटलं पाप पुण्य महत्वाची गोष्ट आहे. आणि अशी दिव्य अवस्था जीवाला जेव्हा प्राप्त होते तेव्हा काय होतं? तो जीव स्वतःच देवरूप होतो. देव जगात दुसरा पाहायची गरज नाही महाराज. त्याच्या जवळच देव आहे. हे तया स्वांत कर्ण जिता सकल कामोपशांता परमात्मा परवता दुरी नाही. परमात्मा त्याच्यापासून लांब नाही. नव्हे नव्हे देव तया जवळ असे आणि पापना असे दर्शने. देवच त्याच्या जवळ आहे महाराज. ज्या पर्वणी साधनाकरिता आपण जातो त्या परवान्याच त्यांनी महाराज त्याच्या पायाजवळ येतात. तीर्थे पर्वकाळ अवघे पायापे सकळ किंवा तीर्थे ज्यांची इच्छा करते नित्यकाळ भावया निर्मळ आपणाशी. म्हणून तो स्वतः जर देव झाला
तर हे बाहेरचे तीर्थ त्याच्या पाया पडण्याकरिता येतात. गंगा प्रवाहित व्हायला लागली आणि प्रवाहित व्हायला लागल्यानंतर म्हणली देवाला, देवा जायचं हे सारे लोक आता माझ्या स्नान करतील आणि पाप घालवतील, पाप त्यांचं सोडून जातील, मला सारे खराब करून टाकतील, आता मी काय करू? देवानं सांगितलं चिंता करू नकोस, हे जसे खदरे मदरे पापी तुझ्या स्नान करण्याकरिता येतील सोडून देतील ना पाप, तसे महात्मे सुद्धा तुझ्या स्नान करण्याकरिता येतील. म्हणून त्याने महाराज या खरकाट्याने सोडलेलं पाप तुझ्या ठिकाणी तरंगेल आणि ते महात्मे तुझ्या जवळ येतील, हे पाप सोडून देतील आणि ते महात्मे तुला पुण्यरूप करून टाकतील. म्हणून गंगा सुद्धा महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन होते. गंगा सुद्धा त्यांनी महात्म्याच्या संगतीने त्यांनी दिव्यत्वाला प्राप्त होते. गंगा वाट पाहते महात्मा कधी येईल याची. म्हणून महात्मे गंगेच्या गाठावर वास्तव्य करतात. असू द्या, हा दोन्हीतला असणारा भाव आहे. म्हणून ज्याच्या पोटामध्ये देवत्व प्राप्त झालं, जीवाच्या ठिकाणी देवत्व प्रतीला आलं की तो स्वतः जीवनमुक्त होऊन देवस्वरूपता भोगू लागतो. म्हणून त्याने हा देव तिळे आला, गोडे गोड जीव झाला, साधला हा पर्व काळ, गेला अंतरीचा मळ, पाप पुण्य गेले एका स्नानाची खुंटले, म्हणून अशी अवस्था त्याला प्राप्त झाली. मग काय होतं, त्याची जी वाणी आहे ना ती अतिशय शुद्ध होती. 4 प्रकारच्या वाणी, परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी, सगळ्या शुद्ध होऊन जातात महाराज. परा शुद्ध होते, पश्यंती शुद्ध होते, मध्यमान वैखरी सुद्धा मधुरावाणी ओठी आणि तुका म्हणे अशी त्याची अवस्था, त्याची वाणीच मधुर होऊन जाते. वाणीचे सगळे दोष त्यानं बाजूला टाकले जातात. आटू, वेगू, विंदाणू हे सगळे दोष ज्याने त्यांनी महाराज दूर केलेले असतात, त्याची वाणी मधुर होऊन जाते. म्हणून त्यांनी महाराज मधुर वाणी प्राप्त होते, वाणी त्याची शुद्ध होते. आणि एवढंच नाही तर त्याला दृष्टी प्राप्त होते. कशाची? त्याला जगत जरी प्रतीला येत असलं तरी सुद्धा या जगतामध्ये शुद्ध असणारा जनार्दनच गच्च भरलेला आहे. ही दिव्यत्वा त्याला दिव्यता त्याला त्या ज्ञानरूपी गंगेत स्नान केल्यामुळे प्राप्त होते. हे अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतो. तुका
साधला हा पर्व काळ. हे ऐकण्याचं सुद्धा पर्व काळच आहे महाराज. एखादा चांगला मृदंग वादक त्यांनी कीर्तनात वाजवायला येणार आहे असं जर लोकांना कळलं तर लोक कीर्तन ऐकण्यापेक्षा मृदंग ऐकण्याकरता येतात असं पाहायला मिळतं. तसं कीर्तन कोणाचंही असू द्या, चांगला गाणारा माणूस एखाद्या कीर्तनात येणार आहे, गाणारे फार चांगले आहेत असं जर कळलं तर बरेच लोक जे गाण्याची ज्यांना खऱ्या अर्थानं ज्ञान आहे, ज्यांना रस आहे त्याच्यामध्ये, त्यांना ज्याची आवड आहे ते लोक निव्वळ गाणं ऐकण्याकरिताच येतात. आता ज्याला काही कळतच नाही त्यातलं त्याला वाटतं हे काय चाललंय, त्याला रसिक असला पाहिजे. ते रसिकाचं काम आहे महाराज, बाकीच्यांचं काम नाही. म्हणजे ज्याच्या पोटात रस आहे त्याच्याविषयी तो मंत्रमुग्ध होऊन जाईल. म्हणून असं आहे, हा सुद्धा पर्व काळच आहे. याला नाद ब्रह्म म्हणतात, तो साधला पाहिजे. असो म्हणून साधला हा पर्व काळ. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे वाणी हे शुद्ध जनार्दन जनी. वाणी शुद्ध होती म्हणतात देवत्वाने. वाणी शुद्ध होते म्हणजे तो फार व्याकरणात बोलतो असं का, बा आम्ही आलो असं झालं तसं झालं असं तसं असं शुद्ध बोलायला लागलं म्हणजे काय त्याला देवाची प्राप्ती झाली. शुद्ध जे आहे तो भाषा व्याकरण शिकून आला म्हणजे ते नाही काय त्याला देवत्व प्राप्त झालं का. एका जणाचं पोरग शिकायला गेलं कुठे, आता होतं ग्राम्य परिवारातलंच होतं, संस्कृत शिकायला पाठवलं. आता त्याला काही कळालंच नाही, शिकता आलं नाही, काही आलं नाही. आता बापाला फार कौतुक त्याचं लागलं सगळ्या लोकांना सांगायला, म्हणे आमचा मुलगा संस्कृत शिकण्याकरिता गेला होता, असा फार आस्करीत बोलतो आणि त्याची वाणी तुम्ही फक्त ऐकाच म्हणे, संस्कृत फार शुद्ध बोलतो. एवढं सगळं झालं, पोरग वाट बघत होतं, रानात जायचं त्याला, काहीतरी काम असेल रानात, आता त्याला यठान सापडत नव्हतं. मग आता काय करायचं, बापानं त्याच्या समोर एवढं कौतुक केलं, आमचा मुलगा फार शुद्ध बोलतो, फार असं त्यांनी संस्कृतातच बोलतो, बाकी काही बोलत नाही. आणि लोकांच्या समोर अपमान होईल ना आता बापाचा. मग काय करायचं, ते पोरग आलं आणि संस्कृतातच बोलायला लागलं. बापाकडे म्हणून बापम यठनम कुठनम, आता काय करायचं म्हणे संस्कृत अनुस्वारम देतम संस्कृत होतम. असं काय संस्कृत ही शुद्ध वाणी आहे वगैरे, अशी शुद्ध वाणी नाही. त्याची वाणी शुद्ध झाली म्हणजे काय, त्याची वाणी ऐकल्याबरोबर त्यागणी महाराज सर्वांच्या अंतकरणामध्ये दिव्यानंद प्राप्त होतो. आनंदाची लहर त्याचा शब्द ऐकल्याबरोबर अंतकरणातून त्यागणी अशा पद्धतीने प्रवाहित होऊ लागते. ज्याचा शब्द ऐकल्यानंतर अंतकरणातून आनंदाची लहर येते, समजायचं त्याच्या तिळात देव आलेला आहे म्हणून, त्याच्याजवळ देव साठवलेला आहे. ज्यानं देवाला अंतकरणामध्ये साठवलं, ज्यानं पोटात देव साठवलेला आहे, त्याच्या शब्दांमधून त्यांनी ती मधुरता सहजच व्हायला लागते. आणि त्याच्या संगतीत गेल्यानंतर त्याचे शब्द ऐकले की जीवन कृतार्थ झाल्यासारखं वाटतं. म्हणून तुका म्हणे वाणी शुद्ध आणि जनार्दन जनी. सगळ्या जगामध्ये जनार्दन पाहायला मिळतो, आणि कसा शुद्ध जनार्दन जनी म्हणून परमात्माच शुद्ध रूपाने पाहायला मिळतो. हा त्याचा भाव आहे. का बरं, देव तिळे आला आणि शुद्ध जनार्दन, देव तिळात आला म्हणून शुद्ध जनार्दन जनी झाला, हा त्यातला भाव आहे. म्हणून त्याने महाराज अशा पद्धतीने तुकोबाराय त्याचं वर्णन करून सांगतात. नर्मदा माईची सेवा करण्याकरिता, माहेश्वरी गंगेची सेवा करण्याकरिता हे कीर्तन अशा पद्धतीने आपण आयोजित केलं. सगळ्या ग्रामस्थांनी, पंचक्रोशीतील भाविकांनी त्यांनी अशा पद्धतीने नर्मदा माईची सेवा या ठिकाणी कीर्तनाच्या माध्यमातून केलेली आहे. कारण कीर्तन करणं ही जशी सेवा आहे, साथ करणं ही जशी सेवा आहे, तसं ऐकणं सुद्धा त्यांनी सेवाच आहे. म्हणून सर्वांच्याच हाताने नर्मदा माईची सेवा घडलेली आहे. म्हणून झालेली सेवा नर्मदा माईच्या चरणी समर्पित करू आणि थांबूया. ज्याने त्यांनी महाराज असं गंगेचं वर्णन आपल्या समोर करून सांगितलं की दिव्य महापुरुष आहेत, त्यांचं मोठ्या प्रेमानं चिंतन करून पुढील प्रवास करूया. हे ज्ञानेश्वर हरी